जी आहे ती कोविडची चालत राहते. आता आपल्या जणांपैकी बऱ्याच जणांना कदाचित व्हॅक्सिन किंवा कोविड बद्दलचं लस घेणं याचं महत्व पटलेलं असेल. पण आणखीही अशी बरीच लोकं आहेत, बरीच मंडळी आहेत, ज्यांना ह्या व्हॅक्सिन बद्दल अजूनही बऱ्याच शंका-कुशंका आहेत. आणि कसं होतं बघा, साधारण गोष्ट असते. आपण व्हॅक्सिन बद्दल 10 चांगल्या गोष्टी ऐकल्या असतील आणि एक खराब गोष्ट ऐकली असेल. तर मोस्ट ऑफ द टाईम्स आपला ह्युमन स्वभाव कसा असतो, की आपण 10 चांगल्या गोष्टी विसरून जातो. पण ती एक जी गोष्ट खराब होती, तीच गोष्ट आपल्या मनामध्ये घर करून राहते आणि त्याच गोष्टीला धरून आपण विचार करतो, की नाही, हे व्हॅक्सिन नको, हे सेफ नाहीये, मला काहीतरी प्रॉब्लेम. बऱ्याच जणांचा फोन येतो, असं विचारतात, की मी आत्ता व्हॅक्सिन घेतलं होतं आणि मला व्हॅक्सिनमुळे कोव्हिड झाला. पण असा खरंच प्रकार कधीही होत नाही. व्हॅक्सिनमुळे कोरोना होत नाही. त्यामुळे ह्या स्लाइडचा इम्पोर्टन्स तुम्हाला काय, की कोव्हिड हा फार रॅपिडली पसरणारा आजार आहे. पॅन्डेमिक म्हणजे काय? बेसिकली वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये पसरणारा आजार, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणजे आशिया खंडात पसरला, अमेरिका खंडात पसरला, ऑस्ट्रेलियामध्ये, आफ्रिकामध्ये किंवा युरोपमध्ये अशा वेगवेगळ्या खंडांना इन्व्हॉल्व करणारा आजार, त्याला आपण पॅन्डेमिक. आणि व्हॅक्सिन इज द ओन्ली सोल्युशन टू प्रिव्हेंट कोविड इन्फेक्शन और कोविड डिसऑर्डर. तर आता आपण बघूया, की आपल्या मनात असेल, की ही व्हॅक्सिन आपल्याकडे 2 आहेत. ते नवीन एक रशियाचं स्पुटनिक व्ही म्हणून व्हॅक्सिन येत आहे. अमेरिकेमध्ये 2 वेगळ्याच व्हॅक्सिनला मान्यता मिळालेली आहे. तर किती व्हॅक्सिन आहेत? कोणतं व्हॅक्सिन घ्यायचं? कोणतं व्हॅक्सिन चांगलं आहे? कॉम्प्लिकेशन कशाची कमी आहेत? कॉस्ट हा एक वेगळा फॅक्टर आहे, जो अजून आपल्याला माहिती नाही. कारण बाकी व्हॅक्सिन आपल्याकडे लॉन्च झालेले नाही. तर व्हॅक्सिन जेव्हा येतं, तेव्हा ते कोणत्या फेजेसमधनं येतं, हे दाखवण्यासाठी मी ही स्लाइड ठेवली. मला डिटेल्समध्ये जायचं नाही. पण कोणतंही व्हॅक्सिन किंवा कोणतंही औषध फॉर सेफ, की एखादं मेडिसिन, एखादं औषध, एखादं व्हॅक्सिन जेव्हा लॉन्च व्हायचं असतं, तर त्याला आपण क्लिनिकल ट्रायल्समधनं पास करून घ्यावं लागतं. तर क्लिनिकल ट्रायल्स ह्या 4 प्रकारच्या असतात. फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. त्यामुळे कोणताही ड्रग किंवा कोणतंही व्हॅक्सिन जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च होतं, तेव्हा त्यांनी ही खूप मोठी रिगरस प्रक्रिया, ह्या प्रक्रियेला युजुअली, पॅन्डेमिकचा विषय सोडून द्या, पण युजुअली ह्या प्रक्रियेला 4 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा आपण मार्केटमध्ये एखाद्या गोळीबद्दल ऐकतो, की एक अँटिबायोटिक नवीन आली किंवा एखादं कॅन्सरवरती त्याचं नवीन औषध, किमोथेरपीचं औषध नवीन आलंय. तर ह्या औषधाची डिस्कव्हरी युजुअली 4 ते 5 वर्षांपूर्वी झालेली असते. पण ह्या सगळ्या फेजेसमधनं त्यांना पुढे येण्यासाठी हा कालावधी लागतो. आता काय होतं, जेव्हा आपण अशा अनप्रेसिडेंटेड म्हणजे कधीही भूतकाळामध्ये किंवा कधीही कदाचित भविष्यकाळामध्ये होणार नाही अशा परिस्थितीतून जात असताना, आपण ह्या क्लिनिकल फेजेस ज्या आहेत त्या रॅपिडली केल्या. याचा अर्थ असा नाही, की ह्यांना बायपास केलं. त्यामुळे कोणतंही व्हॅक्सिन जे मार्केटमध्ये अप्रूव्हल घेऊन आलेलं आहे, ते अमेरिकेत असू द्या, ते युरोपमध्ये असू द्या, ते भारतामध्ये असू द्या किंवा आणखी कोणत्याही देशात असू द्या, त्यांना ही रिगरस प्रोसेस ऑफ 4 फेजेस ऑफ क्लिनिकल ट्रायल्स इज मस्ट. ह्याच्याशिवाय कोणतंही व्हॅक्सिन अप्रूव्हलसाठी येऊ शकत नाही. आता आपण युजुअली कन्सर्न, जसे मी तुम्हाला सांगितले, आपल्याला काय कन्सर्न असतात? हेजिटेशन हे डेफिनेटली आहे. मी स्वतः कोरोना ट्रीट करणारा स्पेशलिस्ट नाही. तरीही मला कमीत कमी रोज 5 फोन कॉल्स असे असतात, की व्हॅक्सिन घेऊ का? घेऊ तर कोणतं घेऊ? पहिला डोस घेतलाय, दुसरा डोस घ्यायचा का? मला कोव्हिड झाला होता, किती दिवसांनी? हे जे कन्सर्न आहे, हे व्हॅक्सिन बद्दलचे जे प्रश्न आपल्या मनात आहेत, ते खरंच आहे. देअर इज रिअल हेजिटेशन ॲज फार ॲज दी व्हॅक्सिनेशन इज कन्सर्न. काही गोष्टी, कॉमनली गोष्टी काय आहेत? खरंच प्रोटेक्शन मिळतं का? मिळालं तर ते किती वेळ मिळतं? आणि हा एक इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन, जसं मी तुम्हाला म्हणालो, की आपण ह्या क्लिनिकल ट्रायल्सला थोडा फास्ट ट्रॅक करून, म्हणजे 1 वर्षामध्ये आपण क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे व्हॅक्सिन अप्रूव्ह झाले आणि त्यानंतर आपण त्यांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन, जसं स्पुटनिक व्हॅक्सिन आता रशियामधून येत आहे किंवा मॉडर्नाचं व्हॅक्सिन आहे किंवा फायझरचं व्हॅक्सिन आहे, जे अमेरिकेमध्ये ऑलरेडी अंडर ट्रायल आहे आणि भारत सरकार विचार करते, की भारतीय पेशंट्सवर त्या व्हॅक्सिनच्या ट्रायल न होता त्यांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन देऊ शकता येतं का? निर्णय अजून झालेला नाही. पण दिस इज अ स्टँडर्ड प्रॅक्टिस, की जेव्हा तुमच्याकडे कोविड-19 सारखा प्रचंड वेगानं पसरणारा आणि ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे, असा आजाराशी जेव्हा आपण सामना करत आहोत, तेव्हा इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन सरकारकडे थोडी पॉवर असते, पोटेन्शियल असते, ऑथरायझेशन असतं, की ते अप्रूव्ह करू शकतं. व्हॅक्सिन घ्यायचं तर आपण का घ्यायचं? सगळ्यात महत्त्वाचा व्हॅक्सिनचा तुम्हाला फायदा काय होतो, की टू प्रोटेक्ट युअरसेल्फ अँड युअर फॅमिली. व्हॅक्सिन घेतल्यानंतर एकदा ॲडिक्वेट इम्युनिटी तुमच्याकडे आल्यानंतर
डाईंग बिकॉज ऑफ COVID-19 डिसीज इज एक्स्ट्रीमली रेअर. म्हणजे काय, की तुम्ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर जर 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेला आहे, तर तुमचा कोरोना किंवा कोरोनाच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी झालेली असते. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर अतिशय कमी झालेली म्हणजे, पण कसं आहे, वैद्यकीय शास्त्रामध्ये कोणतीही गोष्ट ऍब्सोल्यूट नसते. 100% कोणताही डॉक्टरही तुम्हाला सांगू शकत नाही आणि कोणत्याच गोष्टीवर, आजारावर किंवा, त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की मॅक्सिमम पॉसिबिलिटी ऑफ प्रोटेक्शन इज डेफिनेटली पॉसिबल विथ 2 डोसेस ऑफ वॅक्सिनेशन. आता 2 डोसेस घ्यायची की 1 घ्यायचा, ड्युरेशन किती ठेवायचं, वॅक्सिन कोणतं घ्यायचं, त्या प्रकरणाला आपण नंतर. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आपली होती की आपण ज्या सोसायटीमध्ये, आपण ज्या भागामध्ये, आपल्याला जर डिसऑर्डर नाही झाला, आपल्याला इन्फेक्शन नाही झालं, तर आपण आपल्या रेसिडेंट्सला, आपल्या सोबत राहणाऱ्या शेजाऱ्यांना इन्फेक्ट करणार. सो दॅट अल्टिमेटली वी शुड बी ऑर वी आर हेल्पिंग द कम्युनिटी ओव्हरऑल. शेवटी कसं आहे, तुमच्या घरात इन्फेक्शन दुसरीकडे गेलं नाही तर शेजारच्यांनी होणार नाही, त्यांना जर नाही झालं तर तेही कदाचित उद्या तुमच्याकडे येणार आहे कोणाला, किंवा तुम्ही वॅक्सिनेटेड नसाल तर तुम्हाला स्प्रेड होण्यासाठी, स्प्रेड न होण्यासाठी मदत करते. आता आपण कॉमन क्वेश्चन्स आपले जे मगाशी पण मी बोललो की इफेक्टिव्हनेस आणि सेफ्टी वॅक्सिनची आहे की नाही, आपण भरोसा वॅक्सिनवर ठेवू शकतो का. बऱ्याच लोकांना हा तिसरा प्रश्न असतो. देर आर न्यू टेक्नॉलॉजीज बीइंग युज्ड अँड दॅट इज डेंजरस टू मी. म्हणजे आपली आता सध्या सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी जी आहे ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे आणि नंतर फेसबुक वगैरे आहे. त्यामुळे आपल्याला तिथून जी इन्फॉर्मेशन मिळते, आपल्याला असं वाटतं की बाकी सगळं जगातलं खोटं आहे, पण व्हॉट्सअपवरचा फॉरवर्डेड मेसेज हा अत्यंत ऑथेंटिकेटेड आणि बरोबर आहे. त्याच्यावर वेगवेगळे मेसेज येतात की व्हॅक्सिनमध्ये असे जीन्स आहेत की जे तुमचं जेनेटिक स्ट्रक्चर चेंज करतं. मला बरेच जण फॉरवर्डेड मेसेज फॉरवर्ड करतात, डॉक्टर ह्याच्यात ते तथ्य आहे का. काही लोकांनी पाठवलं की कोरोना व्हॅक्सिन घेतल्यामुळे मला एड्स होतो, म्हणजे लोकांना एड्स होऊ शकतो. म्हणजे असे ज्याला काहीही सायंटिफिक आधार नाही, अशा प्रकारचेही डाऊट्स लोकांच्या मनामध्ये या सोशल मीडियाच्या ओव्हर युटिलायझेशनमुळे मी म्हणेन होत आहे. तिसरी गोष्ट आहे की मला किती काळ प्रोटेक्शन ह्या व्हॅक्सिनमुळे मिळू शकतं. चौथी गोष्ट आहे, वेदर आय शुड वेअर द मास्क वन्स आय एम व्हॅक्सिनेटेड. एक्सपेक्टेड साईड इफेक्ट काय आहेत व्हॅक्सिनचे. मला जर कोविड झालेला असेल तर मग मला व्हॅक्सिनेशनची गरज आहे का. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मला खरंच अॅक्युरेट इन्फॉर्मेशन, जर तुम्ही म्हणताय डॉक्टर की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भरोसा ठेवू नका, तर मग आम्हाला खरंच अॅक्युरेट इन्फॉर्मेशन कुठे मिळू शकते. ह्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी ह्या प्रेझेंटेशन मध्ये केला. आता हा एक व्हॅक्सिन हेजिटेशनचा कर्व आहे. हा WHO वेबसाईट वरून मी घेतला की कसं परिवर्तन मानवी स्वभावामध्ये होऊ शकतं ऍज फार एज दी व्हॅक्सिनेशन. म्हणजे एक असतो पॅसिव्ह ऍक्सेप्टन्स, किंवा मनुष्य तयार होतो की ठीक आहे बाबा, म्हणतायत तुम्ही, आता डॉक्टर इतके इन्सिस्ट करतायत, तुम्ही एक घेऊन टाकतो. आणि मग त्याच्या अपोजिट साईडला आपण रिफ्युजल साईडला जातो. म्हणजे आपल्या मनामध्ये जर अशी थॉट प्रोसेस येत गेली की व्हॅक्सिन खराब आहे, ह्या फलाण्या व्यक्तीने माझ्या ओळखीचे व्हॅक्सिन घेतलं होतं आणि 2 दिवसात त्यांचा मृत्यू झाला, किंवा त्यांना नंतर कोविड झाला, किंवा ते म्हणाल्यासारखं त्यांना खरंच HIV किंवा एड्स वगैरे सारखं झालं, असं जर त्यांच्या डोक्यात थॉट प्रोसेस यायला लागली तर दे विल गो टुवर्ड्स रिफ्युजल. मोर लाईकली चान्सेस काय असतो की आता तुम्ही याच्यात बघितलं की ग्रीन पार्ट इज मोर, मोस्ट ऑफ द पीपल विल ऍक्सेप्ट इट पॅसिव्हली. आणि मग त्याच्या पुढची स्टेज आहे की तुम्ही व्हॅक्सिनला स्वतः डिमांड करा. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये असतो, त्यामुळे आम्हाला दिसते की बऱ्याच लोकांचा विलिंगनेस हा वाढलाय व्हॅक्सिन. तर लोक येऊन प्रत्यक्ष चौकशी करतात, फोन करतात की आम्हाला व्हॅक्सिन पाहिजे, कुठे मिळेल, कोणतं घ्यावं, ह्याच्याबद्दल आहे. पण त्यांची डिमांड आता व्हॅक्सिन बद्दलची वाढत जाते. आता आपण व्हॅक्सिन जर बघितली की किती व्हॅक्सिन्सचा सध्या रिसर्च चालू आहे, तर दिस इज अ ग्लोबल पिक्चर. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर आणखी अवेलेबल आहे. 27 एप्रिल पर्यंतचा हा अपडेटेड डाटा आहे, 4 दिवसांपूर्वी. सध्या जर तुम्ही बघितलं तर 92 व्हॅक्सिन्स आहेत जे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये चालू. मी जे तुम्हाला म्हणालो की क्लिनिकल ट्रायल्सच्या 4 फेजेस असतात, हे 92 व्हॅक्सिनचे कॅन्डिडेट आहेत जे 4 फेजेसमध्ये, आयदर ऑफ द फेजेसमध्ये आहेत. 184 असे कॅन्डिडेट आहेत ज्यांची ट्रायल ही प्राण्यांवर चालू. सध्या ते अजून क्लिनिकल ट्रायल म्हणजे मनुष्य, ह्युमन्सच्या ट्रायलमध्ये नाही. पण 184 म्हणजे इतके कॅन्डिडेट. जर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे, आता हे प्रोटीन सबयुनिट झालं किंवा एखादा व्हेक्टर म्हणजे दुसरा एखादा व्हायरसला वापरून तयार केलेलं व्हॅक्सिन, किंवा DNA पार्टिकल पासून किंवा RNA पार्टिकल पासून किंवा इनॅक्टिव्हेटेड व्हायरस पासून, असे बरेचसे व्हॅक्सिन्स
कदाचित आपल्याला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी कोविड-19च्या विरोधात अवेलेबल झालेले दिसतील. ह्या त्याच स्लाइडचं कंटिन्युएशन जर आपण बघितलं तर ह्यांचं डोसिंग शेड्यूल जर बघितलं तर जवळपास 11 व्हॅक्सिन असे आहेत की ज्यांना फक्त एकच डोस सफिशियंट आहे. 2 डोस असलेले जवळपास 60 व्हॅक्सिन आहेत की ज्यांना 2 डोसेस घ्यावे लागतात. एक व्हॅक्सिन असं आहे की ज्यांना 3 डोसेस घ्यावे लागतात. अगेन रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जर आपण बघितलं तर हे सगळे 3 इंजेक्टेबल फॉर्म्स आहेत. आता हे डॉक्टरांसाठी फॅमिलियर शब्द आहे, सबक्युटेनियस किंवा इंट्राडर्मल. आपल्या सर्वांसाठी जर बोलायचं झालं तर हे सगळे इंजेक्शनद्वारा दिले जातात. आणि हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, इंट्रानेझल म्हणजे नाकामध्ये स्प्रे केला तरी तुम्हाला व्हॅक्सिन मिळू शकतो. त्याच्यामध्ये जवळपास 7 कॅन्डिडेट असे आहेत की जे वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्स मध्ये सध्या आहेत आणि आपल्याला कदाचित ते काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये त्याच्या अप्रुव्हल बद्दल माहिती मिळू शकते. नाउ ॲज फार ॲज द चॉईस ऑफ व्हॅक्सिन इज कन्सर्न, आता आपण म्हणतो की आपल्याकडे सध्या 2 आहेत. स्पुटनिकला अप्रुव्हल मिळालंय 1 मे पासून, म्हणजे आजपासून आपल्याकडे स्पुटनिकची डिलिव्हरी पण सुरू होणार होते. आजची स्थिती काय आहे, उद्यापासून मार्केटमध्ये मिळेल का, हे तर अजून शासनाने जाहीर केलेलं नाही. पण सध्या बेस्ड ऑन अवेलेबिलिटी आपल्याकडे 3 व्हॅक्सिन आहेत. ह्या तिन्ही व्हॅक्सिनचं डायरेक्ट कंपॅरिझन झालेलं नाही. जर इफिकसी म्हणजे त्याची सुरक्षितता किंवा त्याच्या घेतल्यानंतर त्याचा परिणाम किंवा प्रोटेक्शन, कोविड-19 पासून प्रोटेक्शन, ह्या तिन्ही व्हॅक्सिनचं जवळपास सिमिलर आहे. डेटा मी सांगतो तुम्हाला हाऊ दॅट इज. म्हणजे मी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्यांच्याकडे आपल्याकडे जो सध्या अवेलेबल डेटा आहे, हे भारत बायोटेकनी बनवलेलं आहे. कोवॅक्सिन विच इज अ इंडियन कंपनी. कोविशिल्ड इज इन कोलॅबोरेशन विथ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी अँड ॲस्ट्राझेनेका. ह्या दोन्ही कंपन्या UK बेस्ड आहेत आणि आपली जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यांच्यासोबत त्यांनी कोविशिल्ड बनवलं. स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर हा ॲडिनो व्हायरस नावाचा व्हायरस आहे. त्याच्यावर कोविडचा स्पाइक प्रोटीन, मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं होतं की हे स्पाइक प्रोटीन जे आहे ते प्रोटेक्शनचं काम आपल्या व्हॅक्सिन मध्ये करत. कोवॅक्सिन मध्ये काय आहे की कोविडचाच व्हायरस आयसोलेट केलेला आहे, पण त्याला इनॅक्टिव्हेट केले. इनॅक्टिव्हेशन म्हणजे तो व्हायरस मल्टिप्लाय करू शकत नाही किंवा तो व्हायरस आजार करू शकत नाही. इफिकसी जर आपण बघितली तर 70 ते 80% कोविशिल्डची म्हणली जाते, जवळपास 78% ही कोवॅक्सिनची म्हणली जाते. स्पुटनिक व्ही बद्दल बोलायचं झालं तर 2 ह्युमन ॲडिनो व्हायरसचं कॉम्बिनेशन करून त्याच्यावर हे स्पाइक प्रोटीन्स घेऊन जे कोविडचे आहेत ते व्हॅक्सिन बनवलं गेलेलं आहे रशियामध्ये. 91% इफिकसी. लेटेस्ट स्टडी आहे लॅन्सेटमध्ये पब्लिश झालेली. लॅन्सेट हे फार नावाजलेलं आणि रेप्युटेड असं जर्नल आहे. त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये 91% एफिकसीची स्टडी स्पुटनिक व्ही ची प्रूव्ह झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला 2 डोसेस घ्यावे लागतात आणि युजली 21 दिवसानंतर दुसरा डोस घेतला जातो. नाव आपण जेव्हा व्हॅक्सिन घेतो, आता बरेच लोक तयार झाली, त्यांनी व्हॅक्सिन घ्यायचं ठरवलंय, पण ठरवल्यानंतर मग त्यांना हे असतं की व्हॅक्सिन घेतलं की काय होणार. मग ते एकमेकांना फोन करतात, का हो तुम्ही घेतलं व्हॅक्सिन, काही त्रास झाला का तुम्हाला, ताप आला होता का, अंग दुखत होतं का, असे बरेचसे प्रश्न असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आहे की व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोणालाही कोविड होऊ शकत नाही. सायंटिफिकली इट इज नॉट पॉसिबल. हे सायंटिफिकली पॉसिबलच नाही. एखाद्याला जर व्हॅक्सिन घेतल्यानंतर 7-8 दिवसामध्ये कोरोनाची लक्षणं जाणवायला लागली, त्याचा अर्थ व्हॅक्सिन घेण्याच्या अगोदर त्यांना कोविड झाला होता, पण सिम्पटम यायला उशीर झाला आणि त्यामुळे कोरिलेशन म्हणजे आपण म्हणतो की कावळा उडायला आणि फांदी पडायला, तसा प्रकार हा ह्याच्यामध्ये होतो. व्हॅक्सिनमुळे कुणालाही कोविड होऊ शकत नाही. काय होतात शॉर्ट टर्म सिम्पटम्स, म्हणजे आपण शॉर्ट टर्म डिस्कम्फर्टच्या स्वरूपात काय काय होऊ शकतं. बेसिकली तुम्हाला थोडासा फटीक होऊ शकतो, म्हणजे थकल्यासारखं वाटू शकतं, हेडेक होऊ शकतो, मसल पेन होऊ शकतो, थंडी वाजल्यासारखी वाटू शकते किंवा ताप येऊ शकतो. काही वेळा इंजेक्शन साईटवर जिथे इंजेक्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी थोडासा पेन होतो. हे जे सिम्पटम आहेत ते जवळपास सगळ्या व्हॅक्सिनेशन्स मध्ये आहेत. जवळपास सगळ्या व्हॅक्सिनेशन्स मध्ये कमी जास्त प्रमाणात हे सिम्पटम होतात. म्हणजे साधा आपण डायक्लोफिनॅकचं पेन किलरचं इंजेक्शन घेतलं तरी ते आपल्याला 4-5 तास दुखत राहतं. त्याच प्रकारे जेव्हा व्हॅक्सिन आपण देतो तेव्हा आपली इम्युनिटी, आपल्या इम्युन सेल्स, पांढऱ्या पेशी
इथे येतात आणि तिथून त्या आपल्या इम्युनिटी जनरेशनचं म्हणजे रोग प्रतिकार शक्ती सुरू म्हणजे वाढवण्याचं किंवा त्याला एक्सपोजर जेव्हा व्हॅक्सिनचं होतं तेव्हा हे मामूली सिम्पटम जे आहेत ते होऊ शकतात. ह्याच्यासाठी सिंपल ट्रीटमेंट काय असते की पाणी भरपूर पिणे, जेवण व्यवस्थिशीर करणे आणि जास्तीत जास्त पॅरासिटामॉलची गोळी दिवसातनं मॅक्सिमम 3 वेळा घ्यावी लागू शकते, 1 ते 2 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. युजली सिम्पटम जसं मी म्हणालो 1 ते 2 दिवसापर्यंत राहतात, त्याच्यानंतर राहत नाही. काही लोकांना पहिल्या डोस नंतर होऊ शकतात, पण मोस्ट ऑफ लोकांना दुसऱ्या डोस नंतर, कारण तुमची इम्युनिटी ऑलरेडी प्रिपेअर झालेली असते. पहिल्या डोस नंतर इम्युनिटी प्रिपेअर झालेली असते, त्यामुळे सेकंड डोस नंतर काही लोकांना हे सिम्पटम जाणवू शकतात. नाव आता आपण हे बघूया की बुवा पहिला डोस घेतलेला आहे, विशेष काही सिम्पटम नव्हते किंवा काही लोकांना थोडे बहुत सिम्पटम झाले की त्यांना पॅरासिटामॉल घ्यावी लागली, त्यांना 1-2 दिवस कदाचित आरामही करावा लागला असेल. पण मग सेकंड डोस घ्यायचा की सेकंड डोस स्किप करायचा? सेकंड डोस हा 100% घ्यायचा आहे. कारण जर सेकंड डोस आपण घेतला नाही, तर व्हॅक्सिनमुळे तयार होणारी इम्युनिटी ही लिमिटेड असेल. ती पूर्णतः आपल्याला आजारापासून प्रोटेक्शन करण्यासाठी सफिशियंट नसेल. जेव्हा कंपनी म्हणजे तुम्हाला जसे मी फेजेस ऑफ ट्रायल दाखवले, त्या व्हेरियस ट्रायल्समध्ये आपण व्हॅक्सिनचे डोस किती द्यायचे, किती ड्युरेशन मध्ये द्यायचे, इंजेक्शन जेव्हा आपण देतो 1 ml चं द्यायचं की अर्धा ml की 2 ml, ह्या सगळ्या गोष्टींवर स्टडी झालेली असते. आणि ज्या डोसिंग मध्ये म्हणजे जितक्या ml व्हॅक्सिनच्या डोसमध्ये जितक्या ड्युरेशन ऑफ 2 डोसेस मधलं ड्युरेशन किती असू शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर जिथे बेस्ट रिस्पॉन्स मिळतो तोच डोस किंवा तीच ड्युरेशन ऑफ सेकंड डोस ही अप्रूव्ह झालेली असते. त्यामुळे आपण स्वतः आपल्या डोसेजेस मध्ये मॉडिफिकेशन करणं किंवा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस स्किप करून टाकणं हे बरोबर नाही. तुम्हाला इम्युनिटी पाहिजे असेल ह्या आजारापासून, तर दुसरा डोस घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाउ अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की काही लोकांचा असाही प्रश्न असतो की डॉक्टर मी ते कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतलं होतं पण आता ते अवेलेबल होत नाही, मग आता मी दुसरं व्हॅक्सिन घेतलं तर चालेल का? टेक्निकली स्पीकिंग जर आपण बोलायचं झालं तर व्हॅक्सिन काय करतं, ते तुमच्या इम्युनिटीला ट्रेन करतं. ट्रेन करतं म्हणजे काय, व्हॅक्सिन मध्ये असे काही पार्टिकल आहेत जे कोरोना सारखे ज्यांचं कॅरेक्टर आहे किंवा ज्यांचं जेनेटिक कंपोनंट जेनेटिक कंपोजिशन जे आहे ते कोरोना व्हायरस सारखं, आणि त्यामुळे तुमच्या शरीराला आपण कोरोना न होता ह्या व्हॅक्सिनचं इंजेक्शन दिल्यानंतर इम्युनिटी तयार करायला सांगतो. जेव्हा आपण 2 वेगवेगळे व्हॅक्सिन वापरतो, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे जेनेटिक कंपोजिशन असणारे, तेव्हा दोन्हींना सब ऑप्टिमल म्हणजे जेवढा मिनिमम रिस्पॉन्स यायला हवा त्याच्यापेक्षा कमी रिस्पॉन्स येऊन तुम्ही अनप्रोटेक्टेड म्हणजे तुम्हाला कोविड पासून इम्युनिटी न मिळण्याचा धोका असतो. त्यामुळे इट इज डेफिनेटली ऍडवाइजेबल टू गेट द सेम व्हॅक्सिन ऍज अ सेकंड डोस. आता एक्सेप्शनल सिनॅरिओ मध्ये जेव्हा व्हॅक्सिन अवेलेबलच होत नाहीये आणि तुमचा ड्युरेशन ऑफ सेकंड डोस हा खूप जास्त होतोय, तेव्हा तुम्ही तुमच्या फिजिशियनला किंवा कन्सर्न डॉक्टरला कन्सल्ट करू शकता की जे 2 जेनेटिकली सेम कंपोजिशनचे व्हॅक्सिन आहेत, जसं अमेरिकेमध्ये सध्या जे 2 व्हॅक्सिन यूज केले जातात फायझर आणि मॉडर्नाचे, त्या दोन्हीचं जेनेटिक कंपोजिशन म्हणजे दोन्ही mRNA बेस्ड व्हॅक्सिन आहेत आणि दोन्हीमध्ये स्पाइक प्रोटीनचं कॅरेक्टर वापरलं जातं. तिथे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही दुसरं व्हॅक्सिन घेऊ शकता. अगेन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस म्हणलं म्हणजे अतिशय रेअर केसमध्ये जिथे दुसरं व्हॅक्सिन मिळण्याची शक्यता नाही, तेव्हा तुम्ही दुसरं व्हॅक्सिन दुसऱ्या कंपनीचं तेही तुमच्या फिजिशियनच्या किंवा डॉक्टरांच्या कन्सल्टेशन मध्ये घेऊ शकता. पण दुसरा डोस महत्वाचा आहे. कोविड व्हॅक्सिन सेफ आहे का? 100% सेफ आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो रिगरस ट्रायल झालेले आहेत, व्हेरियस मॉनिटरिंग बॉडीज आहेत. जे काही साईड इफेक्ट कोविड व्हॅक्सिन रिलेटेड दिसू शकतात, कोणाला रॅश येऊ शकते, कोणाला थकवा जाणवू शकतो, कोणाला मसल पेन होऊ शकतो, हा मोस्टली जो 6 ते 8 आठवड्यांचा डाटा आहे हा वेस्टर्न कंट्रीज मधला जास्त आहे. पण तो तुम्हाला हेही सांगतो की जरी व्हॅक्सिन आपल्याकडे अलाउ झालेलं असलं आणि त्याची व्हॅक्सिनेशनची प्रोसिजर सुरू झालेली असते,
तरीही व्हॅक्सिनच्या मॉनिटरिंग बॉडी ज्या आहेत त्या कॉन्स्टंटली व्हॅक्सिनला मॉनिटर करत असतात. त्यामुळे कधीही सरकारला किंवा मॉनिटरिंग एजन्सीज असं वाटलं की दिस व्हॅक्सिन इज नॉट सेफ, दे वुड हॅव विथड्रॉन इट. आपल्याकडे एवढा सबस्टॅन्शियल एव्हिडन्स नाही टू से की व्हॅक्सिन थांबवायला पाहिजे. कोणतेही मेजर साईड इफेक्ट नाही. आता आपण जेव्हा म्हणतो की व्हॅक्सिन घेतला आहे, आता किती दिवस प्रोटेक्शन राहणार आहे, कधी परत बूस्टर डोस लागेल का? युजली काय होतं, आपण 2 डोस रिकमेंड करतो. 3 ते 4 आठवडे अपार्ट. दिस वॉज अ ट्रेडिशनल रिकमेंडेशन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता गव्हर्नमेंट काय म्हणते, 5 ते 6 आठवड्यांनी किंवा 6 ते 8 आठवड्यांनी घेतलं तरीही चालेल. कशामुळे चालेल? कारण त्यांच्याकडे जो क्लिनिकल डेटा अवेलेबल होतो आहे त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की 6 ते 8 आठवड्यामध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर क्लिनिकल एफिशियन्सी म्हणजे प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीजचं फॉर्म होण्याचं प्रपोर्शन वाढत जातं 3 ते 4 आठवड्यांच्या लोकांपेक्षा. प्रोटेक्शन युजली कधी होतं, दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर ते 6 आठवड्यानंतर, म्हणजे 15 दिवस ते 45 दिवस हा ड्युरेशन असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज फॉर्म होण्याचा मॅक्सिमम चान्स असतो. काही लोकांना 2 महिन्यापर्यंत असतो. आम्ही डॉक्टर जेव्हा पेशंटला सांगतो, आम्ही त्यांना मुद्दाम 2 महिने सांगतो की 2 महिन्यापर्यंत कुठेही बाहेर फिरायचं नाही आणि सगळे प्रोटेक्टिव्ह तुमचे मेजर जे आहेत ते फॉलो करायचे. कारण काही लोकांना 2 महिने लागू शकतात. पण अगेन इट व्हॅरीज. प्रत्येकाची इम्युनिटी किंवा इम्युन कॅपॅसिटी किंवा रिएक्शन टू व्हॅक्सिन डिफर्स. त्याचप्रमाणे अँटीबॉडीची लेवल डिफर होऊ शकते. अर्लिएस्ट तुम्हाला एका आठवड्यामध्ये दिसू शकते. लेटेस्ट म्हणजे सगळ्यात लेट तुम्हाला 6 ते 8 आठवड्यापर्यंत येऊ शकते. हाऊ लॉंग द इम्युनिटी विल लास्ट? आता हा खूप मोठा क्वेश्चन आहे ज्याच्याबद्दल आपल्याला खरंच अजून ह्या मोमेंट पर्यंत तरी सॉलिड अशी इन्फॉर्मेशन नाही की व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपली इम्युनिटी किती दिवस राहणार आहे. डेफिनेटली ही इम्युनिटी 6 ते 8 महिन्यांपर्यंत राहील असा एक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. पण तो अंदाज म्हणजे व्हॅक्सिन आता इंट्रोड्यूस झाले आहेत आणि आपण त्याचा उपयोग आता सुरू केलेला आहे. मोस्टली जसा कोविडचा पॅन्डेमिक चालू आहे आणि जशा फेजिक वेव्स मध्ये तो येतोय, म्हणजे आपल्याकडे पहिली फेज झाली, आता दुसरी फेज झाली. काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की तिसरी फेजही येऊ शकते. अशा स्थितीमध्ये हा मोस्टली फ्लू सारखा आजार इन फ्युचर राहू शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला दरवर्षी एखादं व्हॅक्सिनेशन घ्यावं लागू शकतं. ह्या सगळ्या शक्यता आहेत. आत्ताची ह्या गोष्टींवर कॉन्क्रीट अशी इन्फॉर्मेशन आपण आता देऊ शकत नाही. जसं जसा टाइम पिरियड पुढे जाईल तसं तसं आपल्याला लक्षात येईल. डेफिनेटली हा कोविड एवढा सिरियस आजार म्हणून फ्युचरमध्ये राहणार नाही, पण हा कम्प्लिटली इरॅडिकेट होईल असाही सिनॅरिओ थोडासा कमी आहे. कदाचित त्याला काही वर्ष ही लागू शकतात. आता काही लोकांचं असंही म्हणणं असतं की व्हॅक्सिन घेतलं आहे पण ते प्रोटेक्शन आम्हाला मिळालं की नाही हे कसं कळणार? आता खरं पाहिलं तर ही गोष्ट बघायची काही आवश्यकता नाही. पण आता काही लोक जास्त चौकस असतात, त्यांना असं वाटतं नाही ते व्हॅक्सिनचे अँटीबॉडी आलं की नाही, म्हणजे अँटीबॉडी आलेलं असतं म्हणजे आम्ही निवांत फिरायला मोकळे. तसा प्रकार करायला नाही पाहिजे. कारण अनलेस देअर इज अन इंडिकेशन की बुवा तुम्हाला खरंच परत कोविड इन्फेक्शन झालं आहे का, एखाद्या वेळी आपण फुल्ली प्रोटेक्टेड असल्यानंतरही जर काही गोष्टींसाठी आपल्याला हॉस्पिटलायझेशन भले दुसऱ्या कारणासाठी किंवा असेल, जर हॉस्पिटलायझेशनची गरज पडली आणि त्या केसमध्ये जर आपल्याला कोविड पॉझिटिव्ह आरटी-पीसीआर जर आपला रिपोर्ट आला, तर त्यावेळी डेफिनेटली आपण अँटीबॉडी लेवल्स करतो. कारण पेशंटच्या नाकामध्ये ज्यांना कोविड इन्फेक्शन झालेलं आहे त्यांच्या नाकामध्ये व्हेरिएबल ड्युरेशनसाठी हा कोरोना व्हायरस राहू शकतो. ते 3 आठवडे असू शकतात, ते कदाचित काही महिने असू शकतात. त्यामुळे फक्त आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह आहे म्हणून ज्याचं व्हॅक्सिनेशन पूर्ण झाल्यानंतर सफिशियंट ड्युरेशन होऊनही त्याला इम्युनिटी नाही असं नाही म्हणता येईल. त्यामुळे आपण काय करतो, त्यांच्या अँटीबॉडी टायटर्स बघतो. जर अँटीबॉडी टायटर्स सफिशियंट असतील त्याचा अर्थ त्यांना आजार नाही, त्यांना फक्त इन्फेक्शन आहे जे फक्त नाकापुरतं मर्यादित असू शकतं. जसं मी तुम्हाला म्हणालो की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, अगेन हा एक नवीन शब्द आपण मागच्या काही महिन्यांपासून किंवा एखाद वर्षापासून ऐकतोय. कोविडसाठी जे अप्रोप्रिएट असं आपलं बिहेवियर आहे हे आपल्याला ठेवायचंय. जसं की मास्क वापरायचा, 100% मास्क वापरायचा. जसं मी तुम्हाला आता म्हणालो की व्हॅक्सिन तुम्हाला सिरियस आजार कोविडशी संबंधित करणार नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर महिना दीड महिना झाल्यानंतर जर कोणाला कोविड झाला
तर त्याची कोविडच्या आजारापासून मृत्यूची शक्यता ही अत्यंत कमी झालेली असते. कशामुळे? कारण त्यांना फुल फ्लेज्ड कोविड ज्याला आपण म्हणतो की लंग्सचे इन्फेक्शन होणे किंवा लंग्समध्ये सॅच्युरेशन कमी होणे किंवा व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट लागते, ही शक्यता अतिशय कमी असते. इन्फेक्शन हे नाकापुरतं किंवा घशापुरतं मर्यादित राहू शकतं. पण हे मर्यादित राहिलेले इन्फेक्शन तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी सुटेबल नाही किंवा तुम्ही त्यांना आजार पसरवू शकता. तुम्हाला आजार होणार नाही कारण तुम्ही वॅक्सिनेटेड आहात, पण यू कॅन स्प्रेड इट टू अदर्स. So definitely, even after vaccination, till the disease is completely under control, you should be continuing to wear the mask. आता आपण काही स्पेशल सर्कमस्टान्सेस पाहूया, किंवा ज्यांना कोविड-19 झालेला आहे. मग झालेलं असल्यानंतर पण त्यांनी व्हॅक्सिन घ्यायचं का? येस. कोविड-19 झालेलं असल्यानंतर डेफिनेटली त्यांनी व्हॅक्सिन घ्यायचं. कारण त्यांच्याकडे नॅचरल इम्युनिटी ही तयार झालेलीच असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हॅक्सिनचा डोस घेता, ह्या इम्युनिटीला बूस्टर मिळतो. आपण जसं 2 व्हॅक्सिनची फिलॉसॉफी यूज करतो. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा का द्यायचा? दुसरा ह्याच्यासाठी द्यायचा, की पहिले जी ट्रेन झालेली सिस्टम आहे, त्याला आणखी ट्रेन करण्यासाठी किंवा त्याचा रिस्पॉन्स आणखी वाढवण्यासाठी आपण दुसरा बूस्टर देतो. तुम्ही बऱ्याच बाकी व्हॅक्सिन बद्दल ऐकलं असेल किंवा लहान मुलांमध्ये आपण आपल्या घरात डीपीटीची व्हॅक्सिन देतो किंवा पोलिओची व्हॅक्सिन देतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं की सदर मुलगा मुलगी जन्मल्यानंतर 1.5 महिन्याला पहिला डोस असतो, परत 6 आठवड्यांनी दुसरा, परत आणखी 6 आठवड्यांनी तिसरा. हे ड्युरेशनमध्ये म्हणजे स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये काही काही अंतराने देण्याचा उपयोगच हा आहे, की तुमच्या इम्युनिटीला त्या प्रकारे आपण ट्रेन करतो, की हा आजार जर झाला तर तुमच्याकडे सफिशियंट लेवल ऑफ इम्युनिटी असेल. त्यामुळे कोणाला कोविड-19 झालेला असेल, ते पूर्णपणे रिकव्हर झालेले असतील, तरी त्यांना कोविड व्हॅक्सिन 100% घ्यायला पाहिजे. आणखी एक कॉमन क्वेश्चन असतो की बाबा प्रेग्नन्सी आणि व्हॅक्सिनेशन. म्हणजे कोणाचा असा प्रश्न असतो की आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, मग आम्ही व्हॅक्सिनेशन घेऊ का? व्हॅक्सिन घेतल्याने आमच्या फर्टिलिटीवर किंवा आम्हाला वंध्यत्वासारख्या काही गोष्टी तयार होऊ शकतात का? डेफिनेटली नाही. रिसेंटली आपल्या फॉक्सी म्हणून जी ऑब्स्टेटिशियन आणि गायनेकॉलॉजिस्टची फेडरेशन आहे आपल्या देशाची, त्यांचं रिकमेंडेशन आहे की व्हॅक्सिनमुळे फर्टिलिटीवर काहीही परिणाम होत नाही. प्रेग्नन्सी टेस्ट इज नॉट अ रिक्वायरमेंट प्रायर टू रिसीव्ह अ व्हॅक्सिन. म्हणजे कोणी प्रेग्नेंट असेल किंवा कोणाला असं वाटतंय की मी प्रेग्नेंट असू शकेल, पण अजून टेस्ट केलेली नाही, त्यांना प्रेग्नन्सीची टेस्ट व्हॅक्सिन घेण्यासाठी करण्याची गरज नाही. नो नीड टू डिले द प्रेग्नन्सी आफ्टर व्हॅक्सिनेशन. मी व्हॅक्सिन घेतलंय म्हणून आता काही दिवस प्रेग्नन्सी प्लॅन करावी की नाही करावी, ह्याच्याबद्दल काहीही एव्हिडन्स आपल्याकडे नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपण आपल्या डॉक्टरच्या ऍडवाइसनुसार किंवा तुमच्या हजबंड वाईफच्या प्लॅनिंगनुसार प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करू शकतो. अगेन, जेव्हा आपण दुसरे काही व्हॅक्सिनेशन घेतो, काही स्त्रिया प्रेग्नेंट आहेत की ज्यांना आपण टीडॅप म्हणजे आपलं डिप्थेरिया, टिटॅनस आणि पर्ट्युसिसचं व्हॅक्सिन जे देतो, डीटीपी ज्याला आपण म्हणतो, किंवा इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन डॉक्टरांनी ऑलरेडी दिलेलं असेल, तर कमीत कमी दोन्ही व्हॅक्सिनच्या ड्युरेशनमध्ये 14 दिवसांचा गॅप असणं आवश्यक आहे. आज तुम्ही जर कोविड व्हॅक्सिन घेतलाय, दुसरं कोणतंही व्हॅक्सिन हे कमीत कमी 14 ते 21 दिवसांनंतर घ्या. अगेन, म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमच्या इम्युनिटीला ट्रेन करत आहात एका व्हॅक्सिनसाठी. त्याच वेळी परत तुम्ही दुसरं व्हॅक्सिन दिलं, कुठेतरी कन्फ्युजन होण्याची शक्यता असते किंवा दोन्ही व्हॅक्सिनला सब ऑप्टिमल रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला जेवढा रिस्पॉन्स अपेक्षित असतो त्यापेक्षा कमी येण्याची शक्यता असू शकते. म्हणून 2 व्हॅक्सिन जनरली वेगवेगळ्या आजारांसाठी हे आपण कंबाईन करत नाही. आता काही स्पेशल सिच्युएशन्स आपण बघतो की एस्पेशली लहान मुलांमध्ये म्हणजे 18 वर्षांखाली जे मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये व्हॅक्सिन देण्याची रिकमेंडेशन आतापर्यंत नाही. आता कशामुळे नाही? आपण जेव्हा कोविडचा आजार हा सुरू झाला आणि जेव्हा सगळ्या जगातल्या शास्त्रज्ञांनी किंवा मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपनीज जेव्हा ह्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी बघितलं की 18 वर्षाखालील व्यक्तींमध्ये कोविडचा आजार जरी झाला तरी त्याची सिव्हिअरिटी ही खूप कमी आहे. मॉर्टॅलिटी म्हणजे एखाद्याचा कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही 18 वर्षांखालील व्यक्तींमध्ये खूपच कमी आहे. त्यामुळे व्हॅक्सिन जेव्हा डेव्हलप झाली तेव्हा ह्या एज ग्रुपला क्लिनिकल ट्रायल्स मधून कम्प्लिटली एक्सक्लूड केलेलं. म्हणजे ह्यांच्यावर कधी व्हॅक्सिनची टेस्टिंगच झालेली नाही.
जर टेस्टिंगच झालेली नाही तर त्यांच्यामध्ये ह्या व्हॅक्सिनचे काय परिणाम असतील हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे 18 वर्षाखालील मुलं किंवा मुलींना व्हॅक्सिन द्यायचं नाही. इम्युनोसप्रेशन म्हणजे काही मेडिसिन जी आपल्या इम्युनिटीला सप्रेस ठेवतात. जसं काही लोकांमध्ये कॅन्सरचे औषध सुरू असतात किंवा काही लोकांना रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, त्याच्यामुळे त्यांना स्टिरॉइडचे इंजेक्शन किंवा गोळ्या सुरू असतात. अशा लोकांमध्ये जर आपल्याला व्हॅक्सिन घ्यायचं आहे, तर तुम्ही तुमचे जे रेग्युलर फिजिशियन आहेत, म्हणजे इम्युनोथेरपिस्ट आहेत किंवा इम्युनॉलॉजिस्ट आहेत, एंडोक्राईन फिजिशियन, ऑर्थोपेडिशियन्स असतात, त्यांचं कन्सल्टेशन केल्यानंतरच, कारण दीज आर स्पेशल सिनेरियोज. हा प्रत्येक घरामध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी असेल असा सिनेरियो नाही. ही एक ठराविक पॉप्युलेशन असते ज्यांच्यामध्ये व्हॅक्सिनची इफेक्टिव्हनेस किंवा सेफ्टी ही फिजिशियनला कन्सल्ट केल्यानंतर. तिसरी महत्वाची गोष्ट आहे सिव्हिअर ॲलर्जी. काही लोकांना जर व्हॅक्सिन मध्ये यूज केलेल्या सबस्टन्स जे त्याच्या अगोदर दुसरं व्हॅक्सिन घेतल्यामुळे ॲलर्जी झाली किंवा सिव्हिअर ॲलर्जी कोणत्याही इंजेक्टेबल मुळे होत असेल तर त्यांनी व्हॅक्सिन हे अवॉइड केलं पाहिजे. चौथा महत्वाचा फॅक्टर आहे थ्रोम्बो एम्बॉलिझम. अगेन जेव्हा आपण या कोविशिल्ड बद्दल पहिल्यांदा ऐकलं किंवा आपण युरोपमध्ये, स्पेशली इटलीमध्ये किंवा युके मध्ये कोविशिल्ड मुळे रक्ताच्या गुठळ्या होणं किंवा रक्ताच्या गाठी होणं आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला असं आपण न्यूजपेपरमध्ये, टीव्ही मध्ये ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. तर तिथे ह्या गोष्टीवर बराच रिसर्च होतो आहे आणि झालाही आहे. त्यांच्याकडे जे प्रपोर्शन त्यांनी डिस्क्लोज केलं आहे किंवा जे त्यांना मिळालं ते 0.008%, म्हणजे 1000 व्यक्तींमध्ये 8 व्यक्तींना हा थ्रोम्बो एम्बॉलिझमचा त्रास काही व्हॅक्सिनमुळे होऊ शकतो असा त्यांचा अंदाज आहे. डायरेक्ट कोरिलेशन ह्या दोन्ही गोष्टींचं नाही, पण त्यामुळे आपण काय म्हणतो की ज्यांना थ्रोम्बो एम्बॉलिझम, ज्यांना ऑलरेडी रक्ताच्या गाठी होण्याचा आजार चालू असेल किंवा जे रक्त पातळ होण्याची गोळ्या घेत असतील, त्यांनी त्यांच्या कार्डिओलॉजिस्टला किंवा व्हॅस्क्युलर सर्जनला ह्या व्हॅक्सिन घेण्याच्या अगोदर कन्सल्ट करणं आवश्यक आहे. अगेन दिस इज फॉर अ स्पेशल कॅटेगरी. स्पेशल कॅटेगरीच्या लोकांमध्ये हा कॉम्प्लिकेशन, ज्यांना अगोदरच रिस्क आहे थ्रोम्बो एम्बॉलिझमची, त्यांच्यासाठी हे व्हॅक्सिन त्यांच्या फिजिशियनच्या कन्सल्टेशनने घेणं आवश्यक आहे. चौथा, अगेन आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याचदा कॉमनली आपण पाहतो की अल्कोहोल आणि व्हॅक्सिन घेणे ह्यांचं काही कोरिलेशन आहे का? अगेन आपण बघतो की अल्कोहोल घेणं व्हॅक्सिनेशन नंतर, म्हणजे व्हॅक्सिनेशन नंतर तुमच्या शरीरातली इम्युन सिस्टीम ही थोडीशी ढवळून निघालेली असते. त्याला आपण ट्रेनिंग देत असतो, त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडासा बॉडी एक होतो, एखाद्याला थोडासा फीवर जाणवतो, एखाद्याला थंडी वाजते. त्यावेळी अल्कोहोल घेणं हे सेफ नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा एखादा व्यक्ती अल्कोहोलचा यूज करतो किंवा अल्कोहोल वापरतात किंवा अल्कोहोल कन्झ्युम करतात, तेव्हा त्यांना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होण्याचा त्रास किंवा ती फेज अशी असते जेव्हा शरीरातलं पाणी कमी होतं. आणि जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा रक्त घट्ट होतं, आणि जेव्हा रक्त घट्ट होतं तेव्हा त्याच्या गाठी बनू शकतात. म्हणून जेव्हा आपण व्हॅक्सिनेशन घेणार आहात ऍटलिस्ट 48 तास आपण अल्कोहोलचा प्रयोग करणं टाळा. पाचवी गोष्ट, जसं मी तुम्हाला म्हणालो, अलॉंग विथ अनदर व्हॅक्सिन, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही गोष्टी, एखाद्याने कोविड व्हॅक्सिन घेतलं आहे आणि एखाद्या व्यक्तीला पुत्र चावलं किंवा आणखी एखाद्या गोष्टीसाठी प्रेग्नंट लेडी आहे, डीपीटीचं व्हॅक्सिन घ्यायचं आहे, दोन्ही व्हॅक्सिन मध्ये कमीत कमी 14 दिवसांचा गॅप आपण ठेवणं आवश्यक आहे, सो दॅट ते एकमेकांशी इंटरॅक्ट करणार नाहीत आणि तुम्हाला जी इम्युन बेनिफिट, जो बेनिफिट व्हॅक्सिनेशनचा मिळणार आहे तो पूर्णपणे मिळेल. शेवटची गोष्ट, जसं मी तुम्हाला म्हणालो, एक्स्ट्रीम सिनॅरिओ मध्ये जेव्हा व्हॅक्सिन अनअवेलेबल आहे त्या कंडिशन मध्ये विथ कन्सल्टेशन विथ युअर फिजिशियन तुम्ही सिमिलर जेनेटिक कंपोजिशनचं व्हॅक्सिन घेऊ शकता. पण हे फक्त एक्स्ट्रीम सिनॅरिओ मध्ये आहे. आज आपल्या देशात दोन्ही व्हॅक्सिनची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला जो पहिला डोस मिळाला आहे तोच डोस आपण दुसरा घ्यावा. जसं मी तुम्हाला म्हणालो की रिलायबल इन्फॉर्मेशन जर कोणाला ह्या गोष्टींबद्दल पाहिजे तर सोशल मीडियावर बिलकुल शोधू नका. कोणत्याही गोष्टीला गुगल केल्यानंतर त्याचं उत्तर बरोबरच मिळेल असं नाही, कारण गुगल हे अनसुपरवाइज्ड पोर्टल आहे, म्हणजे जिथे कोणाचं सुपरविजन नसतं तिथे कोणी तज्ञ मंडळी बसून खरं काय आणि खोटं काय हे करायला बसलेले नाही. सो देर आर फ्यू लिंक्स. ही सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल ही अमेरिकेची
सगळ्यात मोठी संस्था आहे जी इन्फेक्शियस डिसीजवर काम करते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण सर्वांनी ऐकलं असेल. भारतीय लोकांसाठी किंवा आपल्या देशाची वेबसाईट जर बघायची तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ह्याच्यावर तुम्हाला कोविड व्हॅक्सिन बद्दल ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही सोशल मीडियावर बघू नका. जर तुम्हाला शोधायचं आहे तर CDC, WHO और मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. दिस इज द रिलायबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. सो आपण सगळ्यांनी आपला आपला पाठ करायचा आहे. आपण प्रत्येक जण व्हॅक्सिनेट व्हायचं आहे. आपल्याला परत नॉर्मल लाईफला जायचं आहे. आणि व्हॅक्सिन इज द ओनली वे टू कंट्रोल दिस कोविड पॅन्डेमिक. आपल्याला हा कोविडच्या पॅन्डेमिक मधनं बाहेर पडायचं आहे तर देर इज ओनली वन सोल्युशन ऍट दिस पॉइंट. दॅट इज टू गेट युअर सेल्फ व्हॅक्सिनेटेड. थोडंसं मी होम क्वारंटाईन बद्दल बोलेल. तुम्हाला सगळ्यांना होम क्वारंटाईन बद्दल माहिती आहे. आपण मोस्ट ऑफ द लोक सगळे फॉलो करतो आहोतच. मला डॉक्टर नुपुरांनी सांगितलं हे इन्क्लूड करण्यासाठी, म्हणून मी 2च स्लाइड त्याच्यामध्ये ठेवल्या की घरात असताना होम क्वारंटाईन मध्ये असताना आपण काय करायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं कदाचित आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनाच कोविड झालेला आहे, मग मास्क कशाला वापरायचं. नाही, आपल्याला जर कोविड इन्फेक्शन घरातल्या सगळ्यांना झालेलं असेल तरी प्रत्येकाचा व्हायरल लोड हा कमी जास्त प्रमाणात असू शकतो. त्यामुळे एखादा व्यक्ती जर कमी व्हायरल लोडचा रिकव्हर होत असेल आणि दुसरा व्यक्ती जास्त व्हायरल लोडचा त्याच्या सोबत किंवा तिच्या सोबत मास्क न वापरता दिवसभर वावरत असेल तर तुम्ही एकमेकांचा व्हायरसचा लोड वाढवू शकता. आयसोलेशन अगेन जेवढं शक्य होईल. घरामध्ये 4 लोक आहेत आणि 4 रूम आहेत. फॉर्च्युनेटली जर 4 रूम असतील तर सगळ्यांनी वेगवेगळ्या रूम मध्ये राहणं किंवा मॅक्सिमम टाइम स्पेंड करणं हे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग, 2 गज दुरी वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे. ग्लव्हचा वापर एस्पेशली आपण केव्हा करायला पाहिजे की जेव्हा आपण घरामध्ये कोविड पेशंटची केअर करतो. तुमच्या घरात एक व्यक्ती जी आजारी आहे कोविडमुळे पण त्या स्वतःची किंवा ते स्वतःची केअर करू शकत नाही, त्यावेळी तुम्हाला त्यांची केअर करायची. ऍटलिस्ट यू यूज द ग्लव्स. हँड हायजीन, ब्रीदिंग एक्सरसाइज. अगेन ब्रीदिंग एक्सरसाइज विल हेल्प अ लॉट. कोविड हा रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वासोश्वासामधनं पसरणारा आणि वाढणारा आजार. त्यामुळे आपण जितकं ब्रीदिंगला किंवा श्वासोश्वासाला जेवढं ट्रेन ठेवू तेवढा आपल्याला कोविड मधनं रिकव्हरीचा मार्ग सोपा होऊ शकतो. गुड डाएट डेफिनेटली कोणत्याही आजारातनं आपल्याला लहानपणापासून सगळ्यांना माहिती आहे की चांगलं जेवण हे कोणत्याही आजारातनं बरं होण्याची गुरु केली आहे. तर त्याच्यामध्ये प्रोटीन घ्यायचे, विटामिन घ्यायचे. आपल्याला सगळ्यांना गोळ्या माहिती असतील, प्रोडक्टची नावं माहिती असतील, विटामिन C घ्यायची आहे, झिंकोविट घ्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी डिटेल्स ऑफ इट मध्ये जात नाही. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर इज पॉझिटिव्ह थिंकिंग. मी तुम्हाला सांगतो, ज्या पेशंट्स तो कोणत्याही आजाराचा असू दे, मी सर्जन आहे, मी ऑपरेशन करतो. मी हे माझ्या सर्जिकल पेशंट्स मध्ये बघतो ज्याची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते, ज्याचा आत्मविश्वास असतो, तो माणूस कितीही मोठ्या आजारांना हरवून जगून दाखवतो, त्या आजारातून बरा होतो. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्याला कदाचित एखाद्या सायंटिफिक यंत्रावर किंवा एखाद्या टेस्टनी आपल्याला कळू शकत नाही. पण ह्याचा वी बिईंग इन टू मेडिकल सर्व्हिस, आम्ही रोज पेशंटच्या सोबत असतो ना, त्यामुळे आम्हाला कळतं की खरंच पॉझिटिव्ह थिंकिंगचा एखाद्याच्या रिकव्हरीवर, एखाद्याच्या आउटकमवर, म्हणजे ते साधं गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन असू द्या की मोठं कॅन्सरचं असू, न्यूरो सर्जरी असू द्या की एखाद्याला कोविडचं इन्फेक्शन असू द्या, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग हा खूप खूप क्रुशियल रोल प्ले करतो आपल्याला आजारातनं बाहेर येण्यासाठी. मी तर म्हणतो आजारात नाही, तो आयुष्यातनं माणसाला चांगल्या डायरेक्शन मध्ये घेऊन जाण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतो. बट यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. काही गोष्टी ज्या आपण होम क्वारंटाईन मध्ये किंवा आपल्या डॉक्टरांनी आपल्याला जेव्हा होम क्वारंटाईन सांगितलंय तेव्हा टाळण्यासारख्या अशा की सेल्फ मेडिकेशन टाळा. मेडिकल वाल्याकडे जाऊन त्याला सांगायचं किंवा एक माझा मित्र आहे त्याला हे डॉक्टरांनी औषध दिलेलं होतं आणि आता मलाही थोडासा कोविड वाटतोय, मी पण हेच औषध घेतो, असं करणं टाळा. पॅनिक बिलकुल होऊ नका, पण खबरदारी जरूर घ्या. अगेन काही लोक ओव्हर कॉन्फिडंट होतात किंवा मी इतका हेल्दी आहे, आयुष्यात मी डॉक्टरकडे गेलेलो नाही, मी कधी गोळ्या औषधं खाल्लेले नाही, मला काहीही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो हे 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्षाची व्यक्ती कोविडला सकम होताना मी बघितले आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला घाबरवण्याचा नाही, पण ह्याचा अर्थ तुम्हाला जागरूक करण्याचा आहे की जर सिम्पटम आपले वाढतायत, आपला त्रास वाढतो, हे बघा तुमच्या शरीराला माहिती असते की तुमचा त्रास वाढतोय की.
तुम्ही घरच्यांना काय सांगता ती गोष्ट वेगळी. त्याचप्रमाणे सिम्पटम्सला निग्लेक्ट करू नका आणि कृपया तुम्हाला जर क्वारंटाईन मध्ये ठेवलं असेल तर समाजाची मदत करा. कृपया बाहेर फिरू नका, आजार वाढवू नका, पसरवू नका. सो बी हॅपी अँड बी हेल्दी. हे दिवसही जाणार आहेत, हे दिवस संपणार आहेत, चांगले दिवस येणारच आहेत. एवढं मी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला सांगा. आय बी हॅपी टू आन्सर. थँक्यू सो मच सर. खूपच इन्फॉर्मेटिव्ह होता ह्या सेशन. आणि तरीही ह्यावरती खूप प्रश्न आहेत. काही लोकांनी ह्याच्यावरती चॅटवरती टाकलेले पण आहेत. आणि राहिलेले काही क्वेरीज जे आहेत ते आपल्याला या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये कव्हर करता येतील. परत एकदा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते त्यांना जे काही प्रश्न असतील जे सरांनी कव्हर केलेले नाही असं तुम्हाला वाटतं तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. सर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता जे आपण 18 वर्ष प्लस ह्या लोकांसाठी वॅक्सिनेशनचा हा प्रोग्राम ओपन होतोय किंवा सुरू झालेला आहे. तर ह्या लोकांनी घेणं का महत्वाचं आहे? पॅन्डेमिक कमी करण्यामध्ये ह्याच्यामध्ये वॅक्सिनेशनचा कसा रोल राहणार आहे? म्हणजे आतापर्यंत फक्त 10% पॉप्युलेशननी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. पण ही राहिलेली लोकं की जेव्हा वॅक्सिनेशन घेणार तेव्हा पॅन्डेमिक कसा कर्ब होईल यावरती आम्हाला थोडं सांगा प्लीज. सर तुम्ही म्यूट आहात. सर तुम्ही अनम्यूट कराल का स्वतःला? येस. येस 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 मॅम. आपण जेव्हा ह्याबद्दल पॉलिसी डिसिजन्स घेतो म्हणजे हेल्थच्या अथॉरिटी ज्या असतात ज्यांनी ही पॉलिसी ठरवली की आपल्याकडे व्हॅक्सिन आला आहे, व्हॅक्सिन क्लिनिकली इफेक्टिव्ह आहे आणि आपल्याला व्हॅक्सिन लॉन्च करायचं आहे. आपल्याला लॉजिस्टिक इश्यूज होते, आपल्याकडे लिमिटेड रिसोर्स होता, व्हॅक्सिनचे डोसेस हे लिमिटेड होते. तर आपण काय केलं की जी मोस्ट व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे, मोस्ट व्हल्नरेबल पॉप्युलेशन जर आपण पॉप्युलेशन बद्दल बोलायचं झालं तर ते आहेत 65 किंवा 60+ इंडिव्हिज्युअल्स. दुसरा फॅक्टर होता की जे फ्रंटलाईन वर्कर आहेत म्हणजे पोलीस असू द्यात, सफाई कर्मचारी असू द्यात, डॉक्टर असू द्यात, परिचारिका असू द्यात किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणं, ज्या लोकांना ह्या आजाराशी लढण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडावंच लागणार आहे, अशा लोकांबद्दल ह्या लोकांना प्रायोरिटाईज केले. जसं ह्या लोकांची इम्युनिटी किंवा त्यांचं व्हॅक्सिन स्टेटस हे अचीव्ह झालं. आपल्या महाराष्ट्रात जर आपण बोलायला बघितलं तर 60+ इंडिव्हिज्युअल मध्ये मोर दॅन 75% वी हॅव ऑलरेडी वॅक्सिनेट. सिमिलरली 80% आपण फ्रंटलाईन वर्कर्सला वॅक्सिनेट केलाय. नाऊ द गव्हर्नमेंट केम विथ द स्ट्रॅटेजी की आपण 45+ करू. आता त्यांच्या काय लक्षात येते की 18 ते 45 जो एज ग्रुप आहे, जो मोस्ट वर्किंग अँड मोस्ट एनर्जी ज्या पॉप्युलेशन मध्ये असते, जे आपल्या देशाचा बॅकबोन, कोणत्याही इकॉनॉमीचा बॅकबोन जे असणारी मंडळी आहे, हे जे तरुण वर्ग जो आहे हा मॅक्सिमम टाइम हा बाहेर असतो, कामानिमित्त असू द्या, कोणाला मदत करण्यानिमित्त असू द्या किंवा फॅमिली मेंबरला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्यासाठी असू द्या. त्यामुळे जोपर्यंत ह्या वर्गाला, ह्या मोठ्या वर्गाला आपण वॅक्सिनेट करत नाही, दे विल बी वर्किंग ऍज अ सुपर स्प्रेडर्स. कारण ते हेल्दी आहेत, त्यांच्यामध्ये कदाचित डिसीज होणार. अगेन मी तुम्हाला सांगतो, डिसीज वेगळा आणि इन्फेक्शन वेगळं. इन्फेक्शन असताना तुम्हाला कदाचित सिम्पटम नसतील किंवा माइल्ड सिम्पटम असतील, तुम्ही दुसऱ्यांना आजार पसरवू शकता. डिसीज मध्ये तुम्हाला सिव्हिअर सिम्पटम जाणवतील किंवा तुम्हाला हॉस्पिटलायझेशन घ्यावं लागेल किंवा तुम्हाला कळेल की मला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता आहे. सो बिकॉज दिस पॉप्युलेशन इज यंग, most of them gets a silent infection and they can spread this virus to a number of people. That's why targeting them is one of the most important strategies now. राईट सर. सर पुढचा प्रश्न असा आहे की समजा एखादी वॅक्सिन मी घेतलेली आहे आणि मला काही कारणास वॅक्सिन जी आहे परत 2 महिन्याच्या आत नाही घेता आली. वेदर इट वॉज नॉट अवेलेबल किंवा मी कंटाळा केला, मी नाही गेले आणि सेकंड वॅक्सिन राहून गेलं आणि 2 महिने निघून गेले. तर परत मला फर्स्ट डोस आणि मग सेकंड डोस असं वॅक्सिन घ्यावं लागेल की फक्त सेकंड डोस जेव्हा अर्लीएस्ट मिळेल तेव्हा इनफ होईल? येस. युजली आपण सध्याची जी रिकमेंडेशन फॉलो करतोय ती 6 ते 8 आठवड्यांची करतो. त्यामुळे समजा तुम्हाला 2 महिन्यापर्यंत जरी वॅक्सिन काही कारणांमुळे घेता नाही आलं तरी इट इज ऍडवायजेबल टू गेट इट ऍज अर्ली ऍज पॉसिबल. 2 महिन्यानंतर तुम्ही 3 महिन्यानंतरही वॅक्सिन जर घेऊ शकले तर डेफिनेटली घ्या. अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो की दुसरा डोस जर तो 3 महिन्यानंतर झाला आहे
आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर आपण अँटीबॉडी लेवल चेक करू शकतो. आणि जर अँटीबॉडी लेवल प्रोटेक्टिव्ह असतील तर पुढच्या डोसची गरज नाही. नाहीतर आपण त्याला फर्स्ट डोस कन्सिडर करून सेकंड डोससाठी जाणं आवश्यक आहे. आता हे कसं आहे, परत जसं मी तुम्हाला म्हणलं की रिसोर्स आपल्याकडे लिमिटेड आहेत आणि ॲलोकेशन आपल्याला फार टार्गेटेड पॉप्युलेशनला द्यायचं आहे. तुम्हाला तिसरा डोस देण्यापेक्षा कोणाला तरी तो पहिला डोस म्हणून जर देता आला तर त्याचा जीव सरकारला वाचवता येऊ शकतो. त्यामुळे लिमिटेड कन्स्ट्रेंट्समध्ये शक्यतो प्रयत्न हा करा की आपण आपल्या व्हॅक्सिनच्या डोसिंगला कसंही करून मॅक्सिमम टाइम्स स्टिक राहा. सर समजा आपण आता तुम्ही जसं सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॅक्सिनेशनचा डोस घेतल्यानंतर काही ना काहीतरी सिम्पटम्स येतात, थोडा ताप येतो, अंगदुखी येत होते. काही पेशंट्सना काहीच सिम्पटम्स येत नाही. म्हणजे त्यांना हातही दुखत नाही, त्यांना तापही येत नाही आणि नो सिम्पटम्स असीन. त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये व्हॅक्सिन फेल गेलं असं होतं का? नाही, नाही. अगेन काय होतं, म्हणजे ज्यांना काही सिम्पटम येत नाही, डेफिनेटली आय शुड से दे आर लकी. म्हणजे हा फक्त आपल्या इम्युनिटीचा किंवा आपल्या शरीराचा, जसं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, तसं प्रत्येकाची इम्युन सिस्टमही वेगळी असते, कारण जेनेटिक मेकअप हा वेगळाच असतो. आपल्या प्रत्येक जणाला, म्हणजे एखाद्याला पंखा लावला तरी सकाळी इतकी सर्दी होते आणि दुसरा पंखा लावल्याशिवाय झोपूच शकत. दोन्ही भले एजच एकाच एजची असतील, कदाचित सख्खे भाऊही असतील, पण बिकॉज देअर बॉडीज आर डिफरंट, देअर रिएक्शन टू अन एक्सटर्नल स्टिम्युलस, म्हणजे बाहेरून कोणताही स्टिम्युलस, तो पंख्याचा वारा असो का दंडामध्ये टोचलेलं व्हॅक्सिन असो, ह्याला त्यांचा रिस्पॉन्स व्हॅरी होऊ शकतो आणि त्यामुळे काही लोकांना सिम्पटम दिसतात, काही लोकांना दिसत नाही. पण व्हॅक्सिन हॅज इनफ पोटेन्शियल टू जनरेट इम्युनिटी, त्यामुळे इम्युनिटी तुम्हाला मिळणारच आहे. अगेन, किती इम्युनिटी कोणाला मिळेल हे पण हा ज्याच्या त्याच्या इम्युनिटीचा प्रश्न. पण तुम्हाला सिम्पटम आले नाही त्याचा अर्थ तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं नाही असं बिलकुल नाही. ओके सर. सर समजा आपण दोन्ही डोसेस घेतले आणि अँटीबॉडी टेस्ट करून घेतली, तर त्याच्यामध्ये कमी अँटीबॉडीज किंवा 0 अँटीबॉडीज आले, तर मग ती व्हॅक्सिन परत घ्यावी लागेल का? आणि मग ती किती दिवसांनी घ्यायची? घ्यायची असेल तर? येस, म्हणजे आपण युजली कोणाला अँटीबॉडी टेस्टिंग करायला एनकरेज करतच नाही. अगेन क्वेश्चन तिथेच येतो मॅडम, की आपण, आपला देश गरीब आहे, आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहे. ज्याच्याकडे पैसे असतील तो कदाचित जाईल अँटीबॉडी टेस्टिंग किंवा लेवल करूनही घेईल, पण ही प्रत्येकासाठी करणं शक्य नाही आणि ते आवश्यकही नाही. अँटीबॉडीची लेवल कमी जास्त असू शकते, पण 2 डोस घेतल्यानंतर फेटल कोविड किंवा मृत्यू होण्यासारखा कोविडचा आजार होणार नाही, हे जवळपास सायंटिफिकली आजच्या डेटला आपल्याकडे एव्हिडन्स सफिशियंट आहे टू से लाईक. पण तरीही जर कोणाला अँटीबॉडी लेवल करायचेच असतील तर त्यांनी 2 महिन्यानंतर त्या कराव्या. 2 महिन्यानंतरही तुम्हाला सफिशियंट प्रोटेक्शन. अगेन, अँटीबॉडी टायटर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. रुटीन जी IgG नावाची अँटीबॉडी करतो ती तुम्हाला प्रोटेक्शन कदाचित दाखवणार नाही. स्पाइक प्रोटीन नावाच्या प्रोटीनची अँटीबॉडी जर तुम्ही केली तर त्यात तुम्हाला प्रोटेक्शन दिसू शकेल. पण त्याच्यानंतरही तुम्हाला स्पाइक प्रोटीन मध्ये अँटीबॉडी नसेल तर तिसरा डोस घ्यायचा का? आपण, वी डॉक्टर्स विल डेफिनेटली रिकमेंड, मी ॲज अ डॉक्टर आय विल रिकमेंड इट. बट ऍट प्रेझेंट मला असं वाटतं की ज्यांना व्हॅक्सिन मिळाले नाहीये त्यांना प्लीज व्हॅक्सिन मिळू द्या आणि उगाच अँटीबॉडी टेस्टिंग करून तिसऱ्या आणि चौथ्या डोसच्या मागे लागू. Sir, is it true that that the vaccination will cause reduction in immunity in the initial days after vaccination? नो, नो, ऍब्सोल्युटली नो. म्हणजे व्हॅक्सिननी इनिशियल रिडक्शन इन इम्युनिटी असा प्रश्न उद्भवू शकत नाही. म्हणजे व्हॅक्सिन काय करतं की बाबा, व्हॅक्सिन इज लाईक अ टेररिस्ट अटॅक ऑन अ कंट्री. अँड देन देर इज हाय अलर्ट फ्रॉम एव्हरी पॉसिबल सोर्स. PMO ऑफिस पासून, सेक्रेटरीएट पासून, होम मिनिस्ट्री पासून, मिलिटरी, सगळे अलर्टवर. मग जर तुम्ही असं कसं म्हणू शकाल की टेररिस्ट घुसल्यानंतर काही वेळ सगळेच जण गाफील असतील, त्यांना काहीच माहिती नसेल. जेव्हा आपण डोस दिला, इमिडिएटली द इम्युन सिस्टम इज अलर्टेड बिकॉज इट इज अ फॉरेन अँटीजन विच इज एंटरिंग द बॉडी. आणि त्यामुळे इम्युनिटीमध्ये रिडक्शन बिलकुल होत नाही. इम्युनिटी तुमची ट्रेंड होत असते. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या आजारांना ससेप्टेबल होता, असं नाही. ओके.
सर व्हॅक्सिनेशन घ्यायला जातो त्या दिवशी काही खाण्यापिण्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात का? बरेच प्रश्न हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात होता. तर युजली आपण व्हॅक्सिन जेव्हा घेणार आहात, त्याच्या टायमिंग नुसार आपण ठरवू शकतो. जर सकाळी तुमचं व्हॅक्सिनेशन आहे, तर तुम्ही लाईट ब्रेकफास्ट करून व्हॅक्सिनेशनला जाऊ शकता. व्हॅक्सिनेशन जर दुपारी असेल, तर तुम्ही लंच घेऊ शकता किंवा संध्याकाळी 5 नंतर तर मोस्ट ऑफ द सेंटर्स उघडे नसतात. पण पर्टिक्युलरली डाएटमध्ये काही चेंज करण्याची गरज नाही. पण असं डाएट डेफिनेटली खाऊन जायचं नाही, की ज्या डाएटमुळे आपल्याला त्रास होईल आणि मग आपण व्हॅक्सिनला ब्लेम करू, की बाबा मला पोटामध्ये गडबड होते. यू शुड हॅव अ लाईट डाएट. ओके. ओके. सर पुढे जसं स्वाईन फ्लूसाठी नेझल स्प्रे आणि असं व्हॅक्सिन आलं होतं, तसं इज इट ट्रू की फ्युचरमध्ये आपल्याला मुलांसाठी असं नेझल स्प्रे फॉर कोरोना कव्हर येणार आहे? येस, म्हणजे मी जसं तुम्हाला स्लाईड दाखवली, देअर आर ऑलमोस्ट 7 कंपनीज ज्या नेझल स्प्रे बेस्ड व्हॅक्सिन घेऊन येत आहेत. पण त्या मल्टिपल स्टेजेसमध्ये आहेत. त्यापैकी 3 हॅव ऑलरेडी एंटर्ड क्लिनिकल ट्रायल्स. 3चं क्लिनिकल ट्रायल चालू आहे. बाकी 4 प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. सो पॉसिबली मे बी 6 महिने किंवा वर्षभरामध्ये आपल्याकडे नेझल स्प्रे बेस्ड व्हॅक्सिन असू शकते. सर दोन्ही डोसेस नंतर आपल्याला किती दिवस इम्युनिटी मिळते आणि त्यानंतर आपल्याला बूस्टर डोस घेण्याची शक्यता आहे का? म्हणजे आम्ही ऐकलं होतं इनिशियली की 3 महिने ह्याचा इफेक्ट राहील आणि नंतर मग परत व्हॅक्सिनेशन आपल्याला घ्यावं लागेल. इज इट ट्रू? या ऍक्च्युअली इम्युनिटी जसं मी तुम्हाला स्लाइडमध्ये दाखवलं, की इम्युनिटी स्टार्ट्स फ्रॉम फर्स्ट वीक अँड मॅक्सिमम इम्युनिटी रिचेस बाय 8th वीक. 2 महिन्यापर्यंत तुम्हाला मॅक्सिमम इम्युनिटीचं प्रोटेक्शन आलेलं असतं. त्यामुळे पहिले 2 महिने तर तुम्ही ऍब्सोल्युटली जसं तुम्ही बाकी प्रिकॉशन घेत आहात ते तर तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे. आता ही 2 महिन्यानंतर पूर्णपणे आलेली इम्युनिटी खरंच किती दिवस राहील ह्याच्यावर आपल्याकडे अजून कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही. पण ज्या देशांनी बाकी व्हॅक्सिनेशन शेड्यूल हे लवकर सुरू केलं आपल्यापेक्षा, त्यांच्याकडचा जो डेटा आपल्याकडे येतो आहे, त्याच्यानुसार आपल्याला असं दिसतंय की 6 ते 8 महिन्यांपर्यंत इम्युनिटी ही जनरल पॉप्युलेशनमध्ये राहू शकते. काही लोकांमध्ये ती वर्षभरापर्यंत राहू शकते, काही लोकांना 2 वर्षापर्यंत राहू शकते. सो वी डोंट नो बिकॉज आता 2 वर्ष तर व्हॅक्सिनेशनला झालेच नाही, पण ते हाऊ दे आर प्रेडिक्टिंग इज द फॉल ऑफ अँटीबॉडी लेवल इन सर्टन पॉप्युलेशन इज व्हेरी स्लो. त्यामुळे कदाचित त्यांना 2 वर्षापर्यंत प्रोटेक्शन मिळेल. काही लोकांचा ड्रॅमॅटिक फॉल होईल. त्यामुळे फ्युचरमध्ये ह्या आजारापासून प्रिव्हेन्शनसाठी कदाचित आपल्याला बूस्टर डोसेस घ्यावे लागू शकतील. सर तुम्ही प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं, की ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करत असतील किंवा प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यामध्ये रिलेटिव्हली व्हॅक्सिनेशन सेफ आहे. तसंच सर एक तुम्ही म्हटल्यासारखं WhatsApp युनिव्हर्सिटीवरती देअर वॉज अ मेसेज व्हिच वॉज फ्लोटिंग की लेडीजमध्ये पिरियड्स असले तर तेव्हा व्हॅक्सिनेशन घेऊ नये, नाहीतर हार्ट अटॅक येतो आणि द पर्सन माइट डाय. तर ह्याला सर प्लीज रेज दिस रूमर. या या अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. म्हणजे तसं बघितलं गेल्यानंतर मेन्स्ट्रुअल पिरियड्स आणि व्हॅक्सिन ह्या दोन्हीचा तसा इव्हन सिस्टम वाईज सुद्धा काही संबंध नाही. मेन्स्ट्रुअल periods are because of hormonal levels which happens regularly in a female's body. Vaccination has to do everything with the immunity levels and it is training your immune system. टेम्पररी मेन्स्ट्रुअल पिरियड्स मध्ये पांढऱ्या पेशी वाढण्याची शक्यता असते, पण अगेन ह्या दोन्ही गोष्टींचा काही एक संबंध नाही. त्यामुळे इरेस्पेक्टिव्ह ऑफ डे ऑफ मेन्सेस किंवा तुम्ही अँटिसिपेट करता आहात की पिरियड्स काही दिवसांनी येणार आहेत, मग मी व्हॅक्सिन घेऊ का, ह्याचा काही एक संबंध नाही. ऍब्सोल्युटली काही संबंध नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता, पिरियड्स मध्ये घेऊ शकता, अगोदर घेऊ शकता किंवा नंतरही घेऊ शकता. सर लाइकवाईज काही यंगस्टर्सच्या मनात असं होतं की हे जे व्हॅक्सिनेशन आहे हे जेनेटिक ऑल्टरेशन्स कॉज करतं, म्हणजे काही जेनेटिकली पुढे जाऊन आपल्याला आजार होऊ शकतो. वी कॅन बी ससेप्टेबल टू फ्यू जेनेटिक डिझिजेस आणि त्यामुळे आम्ही व्हॅक्सिन घेणार नाही. तर सर ह्यावरती पण प्लीज तुम्ही जस्ट थ्रो सम लाईट. ऍक्च्युअली काय आहे, एखाद्या व्हॅक्सिनचा म्हणजे व्हॅक्सिनसाठी आपण एक कॅरियर मीडियम वापरत असतो. आता जसं मी तुम्हाला कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन बद्दल सांगितलं, की कोविशिल्ड मध्ये काय एक ॲडिनो व्हायरस नावाचा व्हायरस आहे, जो आपल्याला कॉमन कोल्ड करत असतो बऱ्याच. आपल्याला माहिती नसते की हा थोडं 2 दिवस सर्दी पडसं होतं आणि नीट झालं. तर हा ॲडिनो व्हायरसला घेऊन त्यांनी ह्या स्पाइक प्रोटीन चा पोर्शन त्याच्यावर इन्सर्ट करून व्हॅक्सिन बनवलं. कोवॅक्सिन जे आहे ते इनॅक्टिव्हेटेड कोविड व्हायरसच आहे. आता
एखाद्या गोष्टीला जेनेटिक अल्टरेशन करण्यासाठी शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये जाऊन तिथल्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक डीएनए मध्ये चेंजेस घडवून आणणं आवश्यक आहे. ही जर टेक्नॉलॉजी इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला एक व्हायरसचं इंजेक्शन देऊन मिळवता आली असती, तर आपण आतापर्यंत लाखो करोडो लोकांची जेनेटिक डिसऑर्डर असेच बरे केले असते. म्हणजे डायबिटीजला एक व्हॅक्सिन आलं असतं की व्हॅक्सिन घ्या आणि तुमच्या पॅनक्रियाच्या सगळ्या सेल्समध्ये जाऊन तो जेनेटिक्स रिपेअर करेल आणि परत तुम्हाला नॉन डायबिटीज स्टेटमध्ये आणेल. सो दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग टू अचीव्ह. म्हणजे एखाद्याच्या जेनेटिक कंपोजिशन मध्ये एक mRNA किंवा एक व्हायरस सोडून चेंजेस करणे हे आजच्या घडीला तर शक्य नाही. आणि जर ते शक्य झालं असतं तर खरंच आपले खूप आजार बरे झाले असते. सर काही मेडिकेशन्स आपण घेऊ नये व्हॅक्सिनेशनला जाताना किंवा जसं तुम्ही सांगितलं की ब्लड थिनर्स असतील किंवा आणखीन काही मेडिकेशन्स असेल. तर तसं एक WhatsApp युनिव्हर्सिटीवरती एक मेसेज फ्लोट होत होता की डायक्लोफेनॅकचं इंजेक्शन घेतलं तर इन्स्टंट डेथ होते जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं तर. तर तसे आणखीन काही नॉट ओन्ली दिस पण आणखीन काही मेडिसिन्स आहे जे आपण अव्हॉइड करायला पाहिजे बिफोर गोइंग टू व्हॅक्सिनेशन ऑर इमिडिएटली आफ्टर व्हॅक्सिनेशन. Yes, diclofenac again, diclofenac is a painkiller. Although the category in which diclofenac comes, they are called as non-steroidal anti-inflammatory drugs. तर आपण इवन पॅरासिटामॉल जे घेतो, पॅरासिटामॉल हॅज अ सिमिलर कॅरेक्टर टू दॅट ऑफ डायक्लोफेनेक. ऑल्दो द पेन किलर इफेक्ट इज लेस आणि मोर इफेक्ट इज ऑन फीवर. तर त्यामुळे काही पेशंटना ज्यांना खरंच दुखत असेल व्हॅक्सिन घेतल्यामुळे किंवा हात लावला तर त्रास होत असेल, त्यांना आपण डायक्लोफिनेकची गोळीही देऊ शकतो. त्यामुळे डायक्लोफिनेक दिल्यामुळे कोणाची व्हॅक्सिन घेतलेलं असल्या कारणामुळे डेथ होऊ शकते ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. जर डायक्लोफिनेक काही करतच असेल तर तिथं होणारं इन्फ्लमेशन व्हॅक्सिनमुळे जो होणारा इफेक्ट आहे ते इफेक्टला थोडं कमीच करेल, पण वाढवणार डेफिनेटली नाही, कॉम्प्लिकेशन तर होणारच नाही. सेकंड थिंग, जसं मी तुम्हाला म्हणालो, ज्यांना ब्लड थिनर्स आहेत किंवा रक्त पातळ होण्याच्या गोळ्या जे लोक घेत आहेत त्यांनी त्या गोळ्या बंद करायच्या नाहीत. त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते ब्लॉकेजेस तयार होण्याची. आणि जसं आपण बघितलं की फार कमी प्रोपोर्शन मध्ये हा थ्रोम्बोएम्बोलिझमचा रक्ताची गाठ होण्याचा धोका जो निर्माण होऊ शकतो, ह्या पॉप्युलेशनसाठी तो स्पेशल रिस्क आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं ब्लड थिनर किंवा त्यांचे मेडिकेशन हे पूर्वीपेक्षा जास्त रेग्युलरली घेणं आवश्यक. त्यांनी बिलकुल रक्त पातळ होण्याची गोळी बंद करायची नाही, त्यांनी गोळी कंटिन्यू ठेवायची. आता ऍज फार एज अदर मेडिकेशन्स आर कन्सर्न, ह्याच्यामध्ये काही स्टिरॉइडचे औषध असतात किंवा काही अँटीव्हायरल जे तुम्हाला दुसऱ्या व्हायरसेससाठी फिजिशियननी किंवा तुमच्या डॉक्टरनी दिलेले असतील, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांची कन्सल्ट करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण अँटीव्हायरस देतो तेव्हा ह्या व्हॅक्सिनशी रिलेटेड इम्युनिटीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. ऑल्दो आपल्या सीडीसी किंवा WHO कडनं अशा गाईडलाईन्स नाही, पण तरी मी म्हणेन की इफ यू आर टेकिंग मेडिसिन्स which are special, which are into a special category, which are rare to be commonly used, तर तुम्ही तुमच्या फिजिशियनला नक्की विचारून मग घ्या. सर आपण आता खूप इम्पॉर्टंट अजून काही क्वेश्चन्स आहेत की समजा एखाद्याला कोरोना झालाय त्याच्यासाठी व्हॅक्सिनेशनचं काय रेजिम असावं. तर त्यात पहिलं प्रश्न म्हणजे समजा फर्स्ट डोस मी घेतला आणि त्यानंतर मला काही दिवसांनी कोरोना झाला, तर मी सेकंड डोस कधी घ्यावा आणि मग तो सेकंड डोस घेऊन मला त्याचा फायदा होणार आहे का? कारण मला ऑलरेडी कोरोना झालाय तर काही अँटीबॉडीज ऑलरेडी जनरेट झालेले आहेत, तरीही मी सेकंड डोस घ्यायला पाहिजे का? येस, आता आपण पहिली केस जर बघितली ना, ज्यांना कोविड झाला आहे दोन्ही व्हॅक्सिन घेण्याच्या अगोदर, ज्यांना कोविड झाला आहे त्यांनी 2 ते 3 आठवड्यांमध्ये जर ते एज ग्रुपमध्ये येत असतील तर त्यांनी डेफिनेटली 2 ते 3 आठवड्यानंतर व्हॅक्सिन घेणं सेफ आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो, जसं आपण कोविडमधनं रिकव्हर होतो, दुसऱ्या आठवड्यानंतर आपल्याला अँटीबॉडीज दिसायला लागतात. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आठवड्यापर्यंत त्या पीक मध्ये जातात. 6व्या आठवड्याला तुमची लेवल मॅक्सिमम असते. ह्याच वेळी जर तुम्ही व्हॅक्सिनचा डोस घेतला, इट विल वर्क ॲज अ बूस्टर. जे काम तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे तिसरं व्हॅक्सिन कदाचित करू शकत असेल, ते तुमचं दुसरं आणि तिसरं काम ऑलरेडी करायला. त्यामुळे कोविड झाल्यानंतर व्हॅक्सिनेशनला थांबण्याची आवश्यकता नाही. येस, इन फ्युचर पुढील काळामध्ये 6 महिन्यांमध्ये कदाचित आपल्याकडे अशी रिकमेंडेशन असेल की ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना एक डोस घेतला तरी सफिशियंट होईल.
कारण त्यांच्याकडे थोडी प्री एक्झिस्टिंग इम्युनिटी होती आणि दुसऱ्या डोस म्हणजे एका डोसमध्येच त्यांना सफिशियंट इम्युनिटी अचीव्ह झाली. पण ती रिकमेंडेशन यायला अजून वेळ आहे. आपल्याकडे सफिशियंट एव्हिडन्स नाही. जोपर्यंत एव्हिडन्स नाही तोपर्यंत वी शुड फॉलो दी स्टँडर्ड प्रॅक्टिस. दुसरा तुमचा प्रश्न की पहिला डोस झाल्यानंतर कोविड झाला तर सेकंड डोस केव्हा? अगेन सेकंड डोस कॅन बी टेकन आफ्टर 15 to 20 days ऑफ कोविड इन्फेक्शन, प्रोव्हाइडेड पहिला डोस तुम्ही 1.5 ते 2 महिन्याच्या अगोदर घेतलेला होता. सर आता हे जे क्लिनिकल ट्रायल्स आणि झाले ही फर्स्ट वेव्ह जेव्हा चालू होता तेव्हापासून क्लिनिकल ट्रायल्स झालेत आणि आता सेकंड वेव्ह आली आहे ज्याच्यामध्ये दे आर क्लेमिंग की ही स्ट्रेन वेगळी आहे, ते म्युटेट झालेली आहे. तर तेव्हा वॅक्सिन्स ह्या स्ट्रेनसाठी उपयोगी पडतील का? हाऊ इज द फर्स्ट वेव्ह डिफरंट फ्रॉम द सेकंड? ऍक्च्युली काय होतं की हा जो व्हायरसमध्ये म्युटेशनचा प्रकार किंवा व्हायरस त्याचं जेनेटिक कंपोजिशन चेंज करतो, तर हा म्युटेशन हा एक ऍक्च्युली इव्होल्युशनरी प्रिन्सिपल. म्हणजे हा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा प्रत्येक लिव्हिंग थिंग्स आपण म्हणू हा प्रत्येकामध्ये आहे. आपण ह्युमन्स आपण म्हणतो की आम्ही आपली उत्पत्ती माकडांपासून किंवा चिंपांझींपासून झाली, आपल्याला शेपूट असायची, आता ती चालली गेली. Because over the period of time, we did not have any use of those organs and that's why those organs got removed. आता व्हायरसमध्ये स्पेशल सिनेरिओ कसा असतो की व्हायरस रिप्लिकेट्स ॲट व्हेरी फास्ट पेस आणि ह्या रिप्लिकेशनमुळे त्यांच्यामध्ये म्युटेशन्स होणं किंवा त्यांच्या गुणसूत्रांमध्ये छोटे छोटे बदल होऊन त्यांचं स्वरूप बदलणं हे कॉमन असतं. होतं काय की जो व्हायरसचा स्ट्रेन वीक आहे, जो जास्त लोकांपर्यंत पसरू शकत नाही किंवा ज्याच्यामध्ये स्प्रेड होण्याची किंवा सिव्हिअर आजार करण्याची कॅपॅसिटी नाही, नेचर किंवा मदर नेचर किंवा निसर्ग त्याला इलिमिनेट करून टाकतो आणि मोर व्हायरुलंट जे जास्त त्रास देणारे, आपल्यासाठी ते त्रास देतात पण त्यांच्यासाठी ते जग नाही, त्यांच्या जगण्याला नेचर हेल्प करतं आणि मोर अँड मोर व्हायरुलंट और मोर अँड मोर म्युटंट स्ट्रेन स्टार्ट्स कमिंग. हा जो सेकंड वेव्हचा व्हायरस आपण बघतो ज्याला आपण डबल म्युटेशन म्हणतो किंवा काही ठिकाणी भारतामध्ये आता ट्रिपल म्युटेशन झाले, म्हणजे 3 ठिकाणी व्हायरसच्या स्ट्रक्चरमध्ये म्युटेशन आपल्याला आढळलं आणि त्यामुळे हा आपल्या इम्युन रिस्पॉन्सला किंवा इम्युन सिस्टमला गुंगारा देऊन आपल्या शरीरात प्रवेश करून डिसीज तयार करतोय. पण सध्याचा जो आपला एव्हिडन्स आहे, ऑल्दो दिस व्हायरस इज मोर इन्फेक्शियस, इन्फेक्शन फास्ट स्प्रेड करतो. तुम्ही बघितलं असेल सेकंड वेव्ह मध्ये असे तुम्हाला घरं दिसतील, एका जणाला कोविड झाला की पूर्ण घराला कोविड होतो. पहिले असं असायचं घरात एक व्यक्ती जर व्यवस्थित आयसोलेशन ठेवलं आहे तर फक्त एक व्यक्तीला कोविड व्हायचा आणि ते सगळं घर रिकव्हर व्हायचं. पण नाव बिकॉज इट इज मोर इन्फेक्शियस, द व्हायरस इज डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल व्हायरस, बट स्टील बिकॉज द अँटीबॉडीज आर टार्गेटेड अगेन्स्ट द स्पाइक प्रोटीन, व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या स्ट्रक्चरवर असलेला स्पाइक प्रोटीनच्या अँटीबॉडीज आहेत, त्यामुळे स्टील दे आर इफेक्टिव्ह अँड वी आर गेटिंग मोर अँड मोर डेटा. बट ऍट दिस पॉइंट आपले दोन्ही वॅक्सिन ह्या अल्टर्ड व्हायरसशी सामना करण्यातही 100% यशस्वी आहे. थँक्यू सर. सर वॅक्सिनेशनला जात असताना म्हणजे त्या सेंटरवरती जात असताना इतकी लोक असतात, तर व्हॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक? अगेन वॅक्सिनेशन सेंटर्सवर सध्या पाहिलेली गर्दी बघून असं वाटतं की आपण खरंच जे सोशल डिस्टन्सिंगचे गाईडलाईन्स ऍडवाइस करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स या सेंटरमध्येच त्या गाईडलाईन्सचा आपण म्हणतो फज्जा उडालेला असतो. त्यामुळे इंडिव्हिज्युअली म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यू ऍज अ इंडिव्हिज्युअल की स्वतःचं प्रोटेक्शन, स्वतः सोबत असलेल्या व्यक्तीचं किंवा त्यांच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन जर आपल्याला करायचं आहे तर वी शुड स्ट्रिक्टली फॉलो मास्क अँड हँड हायजीन गाईडलाईन्स. मी सांगतो 99% काम हे तुमचा चांगला मास्क हे करू शकतात, बाकी 5% 10% काम दुसरं करेल. पण मास्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू प्रिव्हेंट active COVID disease or infection getting transmitted from another person. Apart from that, social distancing guidelines आहेत, 2 चेअरमध्ये डिस्टन्स ठेवण्यात यावं, ह्या सगळ्या अपेक्षित असतात. पण सध्या वॅक्सिनेशनची गर्दी पाहता आय थिंक एव्हरीबडी शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड डू इट अकॉर्डिंग. येस सर. सर आता अबाव 18 फ्रंटलाईन आणि ह्या सगळ्यांसाठी आता वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहेत, पण व्हॉट अबाउट चिल्ड्रन? त्या लोकांना तर आपण काही वॅक्सिन देत नाही आहोत.
आणि आता ह्या सेकंड वेव्ह मध्ये बघता येत आहे की इव्हन लहान मुलांना सुद्धा कोविड होतोय. तर त्या मुलांना कसं प्रोटेक्ट करायचं? व्हॉट मेजर्स शुड वी टेक टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम अक्वायरिंग कोविड इन्फेक्शन्स? येस, ऍक्च्युली जसं मी तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे सफिशियंट डेटा नाहीये की आपण चिल्ड्रनना व्हॅक्सिन देऊ शकतो की नाही. आणि सेकंड वेव्ह मध्ये जसं आपण बघतोय की पूर्ण घर इन्व्हॉल्व्ह होतंय कोविडने. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोविड इन्फेक्शन होतंय आणि नॅचरली घरात एक पेशंट निघाला तर आपण सगळ्यांचाच आरटी-पीसीआर करतो. आणि आपल्याला दिसतं की 2 वर्षाची मुलं, इव्हन 6 महिन्यांची लहान मुलं, यांच्यामध्येही कोविडचं इन्फेक्शन आढळून येतंय. पण फॉर्च्युनेटली म्हणजे सुदैवाची गोष्ट अशी की most of the children have sufficient level of immunity that they don't develop a fatal COVID. मृत्यू होण्यासारखं कोविडचं इन्फेक्शन युजली मुलांमध्ये आढळत नाही. इव्हन माझे जे पिडियाट्रिशियन मित्र आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार कितीही सिव्हिअर कोविड झाला मुलांना तरी मोस्ट ऑफ देम, अगेन मेडिसिन मध्ये 100% असं काहीच नसतं, पण मोस्ट ऑफ देम रिकवर विदाउट एनी एक्सटर्नल सपोर्ट. म्हणजे लहान मुलांमध्ये कधी व्हेंटिलेटर वापरावं लागलं किंवा हाय फ्लो ऑक्सिजन किंवा बायपॅप, अगेन ह्या टर्मिनॉलॉजीज आता तुम्हाला मी कॉन्फिडेंटली वापरू शकतो कारण तुम्हाला माहिती झालंय, प्रत्येकाने हे ऐकलंय, नाही तर हे अगोदर कुणाला माहित नसतं. पण मुलांमध्ये फॉर्च्युनेटली ह्या गोष्टींची गरज पडत नाही. पण जसं जसं आपण पॅन्डेमिक मधनं पुढे सरकतोय, मे बी पुढच्या 6 महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये वी विल हॅव व्हॅक्सिन्स विच विल बी युटिलायझेबल ऑर किड्स. तोपर्यंत किड्सचं प्रोटेक्शन हे अडल्टच्या प्रोटेक्शन सारखंच आहे. आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय हॅव 2 किड्स एट माय होम. त्यांना समजावून सांगणं, मास्क घालणं, डिस्टन्सिंग पाळायला लावणं, त्यांच्या खेळकरी वृत्ती विरुद्ध त्यांना घरात डांबून ठेवणं आणि टीव्ही समोर बसवून ठेवणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस ॲज अ पॅरेंट्स. पण सध्या आपल्याकडे तेवढंच एक सोल्युशन हातामध्ये आहे. येस सर. सर चॅट बॉक्समध्ये दोघा जणांनी हा प्रश्न विचारलाय. थोडासा टेक्निकल प्रश्न आहे. Yes. तो म्हणजे की गव्हर्नमेंटनी आता 18+ इंडिव्हिज्युअल्ससाठी व्हॅक्सिनेशन ओपन केलंय. पण काही अशी मुलं आहेत की जे आतापर्यंत दे आर ऑन द वर्ज ऑफ कम्प्लिटिंग 18 पण 18 झालेले नाहीयेत. तर त्यांना व्हॅक्सिनेशन घ्यावं आणि घ्यायचं असेल तर मग काय करायचं? दे हॅव नॉट कम्प्लिटेड 18 येट. दे आर 17+. पण अजून त्यांनी 18 कंप्लीट नाही केलंय. तर त्या लोकांनी घ्यायचं का व्हॅक्सिनेशन? येस, म्हणजे हा क्वेश्चन आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना आमच्या समोर उपस्थित झाला की काही लोकांचं 44 पूर्ण आहे आणि 2 महिन्यात 45 होणार आहे. मग त्यांच्यासाठी काय करायचं? तर युजली आपण काय करतो की व्हॅक्सिनेशनचा जो क्रायटेरिया किंवा रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्या आधार कार्डवर आपली असणारी डेट नुसार आहे. गव्हर्नमेंटच्या पोर्टलमध्ये आम्ही काय बघितलं की 2-3 महिन्यांचा जर पिरियड असेल, इफ यू आर कम्प्लिटिंग 18 विदिन नेक्स्ट 3 months, possibly your registration can be accepted by us. If it is not, I think probably we have to wait for next 6 months at least. येस सर, सर ॲब्सोल्युटली राइट. सर मला असं वाटतं हे गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन असणंही आवश्यक आहे. सो दॅट म्हणजे दिस इज नॉट अगेन्स्ट दोज पीपल हु आर जस्ट 6 months or 9 months अवे फ्रॉम 18. पण हे सिस्टमचं मिसयूज होऊ नये म्हणून वापरलं गेलेलं रेग्युलेशन आहे. सो वी शुड रिस्पेक्ट दॅट आणि पॉसिबली आपल्याकडे लवकरच सुरू होईल त्या एज ग्रुपसाठी. राइट सर. सर डॉक्टर सागर कुलही विचारतायत की त्यांनी 2 व्हॅक्सिनचे डोसेस घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना ड्रायनेस इन द थ्रोट आणि चेस्ट ह्याच्यामध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केलं. तर इज दॅट अ कॉज ऑफ कन्सर्न किंवा हे का झालं हे त्यांना जाणून घ्यायचंय? येस, इफ इट इज अ इमिजिएट इफेक्ट की व्हॅक्सिन घेतल्यानंतर 2 दिवस मध्ये म्हणजे थ्रोटमध्ये थोडा सोरनेस जाणवणं, थोडा घसा खवखव करणं किंवा चेस्टमध्ये डिस्कम्फर्ट जाणवणं. हे चेस्ट डिस्कम्फर्ट इज नॉट अ सिम्पटम ऑफ व्हॅक्सिन रिलेटेड इश्यूज. पण अगेन काय होतं की आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी ही गोष्ट असते की आता व्हॅक्सिन घेतलेलं आहे. म्हणजे मी माझ्या बाकी पेशंटच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो. माझ्याकडे गॉल ब्लॅडर स्टोनचे पेशंट बरेच असतात आणि ते येऊन मला सांगतात, डॉक्टर हे गॉलस्टोन आहे आणि ऑपरेशन करायचंय. मी त्यांना सांगतो तुम्हाला त्रास काय? नाही त्रास काय नाही, हा रिपोर्ट आहे ना, ऑपरेशन करून टाका. मी त्यांना सांगतो तुम्हाला जर त्रास नसेल तर काहीही करायची गरज नाही. मग दुसरा प्रश्न असतो त्रास होणार म्हणजे काय होणार? मी सांगतो उजव्या बाजूला छातीच्या खाली दुखणं. पेशंट बरोबर 6-8 महिन्यांनी किंवा महिन्याभराने वापस येतो, सर ते दुखायला लागलं. म्हणजे वन्स यू इन्कॉर्पोरेट द आयडिया इन टू समबडीज माइंड
की व्हॅक्सिन कॅन कॉज धिस, मग आपल्याला वाटायला लागते हो मला थोडंसं गरम वाटतंय गड्या, मला थोडासा ताप आल्यासारखं वाटतोय, थोडीशी थंडी पण वाजून येते. आता डॉक्टर साहेबांनी स्वतः प्रश्न विचारला आहे, त्यामुळे ही इज अवेअर ऑफ दॅट. त्यांचा कदाचित सायकोलॉजिकल रोल तेवढा प्ले केलेला नाही, पण डेफिनेटली चेस्ट डिस्कम्फर्ट कॅनॉट बी अट्रिब्युटेड टू व्हॅक्सिनेशन. सोअर थ्रोट होणे किंवा घशामध्ये खवखव होणे हे होऊ शकते. थँक्यू. सर अनेमिया असेल तर अनेमिक पर्सन मध्ये वॅक्सिनेशन इंडिकेटेड आहे का, किंवा त्यांना काही साईड इफेक्ट होऊ शकतो का? नाही, अनिमिया इज अगेन डिसऑर्डर ऑफ रेड ब्लड सेल्स, आणि व्हॅक्सिन इलिसिट करता इम्युनिटी व्हाईट ब्लड सेल्स मार्फत. म्हणजे आता पांढऱ्या पेशींमध्ये बरेच प्रकार असतात, पण आपण ग्रॉसली जर समजायचं म्हटलं तर पांढऱ्या पेशी आणि व्हॅक्सिन किंवा इम्युनिटी ह्याचा संबंध आहे. रक्त, आपण जे रक्त लाल जे दिसतं ते हिमोग्लोबिन किंवा ज्या तांबड्या पेशी म्हणतो त्या कमी असल्यामुळे अॅनिमिया होतो. त्यामुळे अॅनिमियाचा आणि व्हॅक्सिनेशनचा काही एक संबंध आहे. राईट सर. आमच्या मेंबर आहेत लायन नेत्रा पवार, त्यांचा प्रश्न आहे की मार्केटमध्ये जे आयुर्वेदिक चूर्ण आता रेडी होत आहेत त्याच्याने ऑक्सिजन लेवल वाढतं असं म्हणतात, तर त्यावरती सर तुम्ही काही कमेंट कराल किंवा काही सांगाल का? ऍक्च्युली आता हा थोडासा अवघड प्रश्न आहे उत्तर द्यायला. म्हणजे माझं मी प्रॅक्टिस करतो आणि मी खूप रिस्पेक्ट करतो आपल्या आयुर्वेदाला किंवा आपल्या एन्शियंट सिस्टम ऑफ मेडिसिन. झालं काय की बेसिकली आपल्याकडे जी विद्या होती ती विद्या कालांतरानं पुढे पोहोचू शकली नाही. बरीचशी विद्या लोप पावली आणि जी एक्झिस्टिंग आहे त्याच्यामध्ये रिसर्च झालेला नाही. जसं आपल्याला माहिती की आपण सायन्सचे विद्यार्थी असल्यावर आपण काय म्हणतो की एक तर भाप दाखव नाही तर श्राद्ध कर. जर तुमच्याकडे एखादा चूर्ण आहे, काढा आहे, गोळी आहे, एखादा व्यायामाचा प्रकार जरी असेल, जोपर्यंत तो सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण त्याला कोविडसाठी इफेक्टिव्ह आहे किंवा व्हॅक्सिन ऑक्सिजनेशन वाढवेल असं इफेक्टिव्ह आहे असं म्हणू शकत नाही. ऍज अ डॉक्टर तरी मी म्हणू शकत नाही. बाकी साईड इफेक्ट नसतील. कोणी जर म्हणालं की प्राणायाम करा तर मी म्हणेल प्राणायाम करण्यात नुकसान कोणाचं काहीही नाही. योगासनं करा, डेफिनेटली ते करू शकता. पण जर कोणाचा त्याच्यामध्ये फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल की मी तुम्हाला एक काढा देतो, मला एवढे पैसे द्या आणि तुमचं ऑक्सिजन वाढेल, तर मी म्हणेल ते घेऊ नका. राईट सर. सर अजून आपण शेवटचे काही प्रश्न घेऊया. आमच्याच मेंबर आहेत लायन पल्लवी पाटील, त्यांनी म्हटलंय की आपण वॅक्सिनेशनला जायच्या आधी आपण सायलेंट कॅरियर्स असू शकतो, तर आपल्याला कोविड आहे की नाही हे टेस्ट करून घ्यायची का? नाही, म्हणजे कोविड आहे किंवा नाही, आपल्याला जर सिम्पटम नाही तर मला असं वाटतं, कारण अगेन काय होतं की आपल्याकडे टेस्टिंग कॅपॅसिटी इज लिमिटेड. इफ एव्हरीबडी थिंक्स टू गो फॉर अ RT-PCR बिफोर टेकिंग अ वॅक्सिनेशन, देर इज नो पॉइंट. फक्त तुम्हाला पॅनिक होईल, कदाचित तुम्हाला कोविड असेलही, पण जर तुम्हाला सिम्पटमच आलेले नाही तर मग तुम्हाला काय कोविड टेस्टिंगची गरज आहे. यू कॅन गो अहेड विथ द शेड्यूल. आणि जशी जशी इम्युनिटी तुमची वाढणार आहे तसंही तुमचा सायलेंट आहे, म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन झालंय, डिसीज झालेला नाही. त्यामुळे RT-PCRची वॅक्सिनेशनसाठी गरज डेफिनेटली. सर मानसी घाटगे विचारतायत की एपिलेप्सी जर कुणाला असेल तर त्यांच्यामध्ये वॅक्सिनेशन इंडिकेटेड आहे का, किंवा त्याच्यात काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात? 100% वॅक्सिनेशन आपण देऊ शकतो. इपिलेप्सी इज अ डिसऑर्डर ऑफ ब्रेन वेअर देर इज अ इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स इन द कंडक्शन ऑफ चॅनल. त्यामुळे वॅक्सिनेशन थांबवण्याची इपिलेप्सीमध्ये काहीही गरज नाही. बरं, आणि कुणाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत का? कारण बरेचसे क्वेश्चन सरांनी ऑलरेडी आन्सर केलेले आहेत आणि चॅट बॉक्स मधले पण मॅक्सिमम क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. बरं, आय थिंक सर हा ना टॉपिक असा आहे की ह्याच्यावरती चर्चा ही ऑन गोईंग आहे आणि खूप प्रश्न येतात आणि हे कॉन्स्टंटली चालूच राहणार. तर सर तुम्हाला कुणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा इफ एनीबडी वॉन्ट्स टू गेट इन टच विथ यू फॉर ॲडवाइस, तर आम्ही तुमचा काही मेल आयडी किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही शेअर करू शकता का? हो, करू शकतो. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करेन. जर काही कोणाला कोविड विषयी किंवा आणखी कोणत्या गोष्टीविषयी हेल्प हवी असेल तर येस,
मी युजली डे टाइम मध्ये सर्जिकल प्रोसिजर्स मध्ये असतो, त्यामुळे फोन नाही लागू शकला तर येस, एनीबडी कॅन कॉन्टॅक्ट मी बाय टेक्स्ट और व्हॉट्सअप. जेव्हा मी बघेन तेव्हा डेफिनेटली रिप्लाय. नो प्रॉब्लेम सर. आम्ही सरांचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करू तुमच्याशी नंतर. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आता की the question is such that if the person is suffering through acute polymorphic disorder and is under medication, can he take the vaccine? Yeah, acute polymorphic disorder is a very very peculiar condition. Now, अशा कंडिशन मध्ये आपल्याला स्टिरॉइड्स किंवा काही मोनोक्लोनल अँटीबॉडीजही वापरावे लागू शकतात. पण अशा कंडिशन मध्ये तुम्हाला जो ट्रीटिंग तुमचा फिजिशियन नाही, because this is immunity related disorder. So you need to be doubly sure that which medications तुम्ही कोणते मेडिकेशन घेत आहात, तुमच्या इम्युनिटीचा सध्या स्टेटस काय आहे, आणि त्यानुसार तुम्ही व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. म्हणजे अगेन दोज विच आर व्हेरी पर्टिक्युलर डिसऑर्डर ऑर पर्टिक्युलर ड्रग्स, त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा रेग्युलर ज्यांच्याकडे आपण फॉलोअप करतो आहोत त्या फिजिशियनशी कन्सल्ट करूनच व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. राईट सर, थँक्यू सो मच सर. म्हणजे इतके प्रश्न होते आमच्या मनामध्ये आणि नियरली सगळेच तुम्ही आन्सर केलेले आहेत. सो सर एकच अजून क्वेश्चन आहे. शुअर शुअर. सर आमचे मेंबर आहेत लायन ललित पवार. येस. त्यांना मी unmute करते सर. त्यांना विचारायचं आहे. अनम्यूट करा, अनम्यूट. हो नेत्रा. सर आपला आवाज पोहोचत नाही. आता येतोय सर? येस येस सर, आमचे मेंबर आहेत लायन ललित पवार. त्यांचा प्रश्न असा होता की 22 तारखेला त्यांनी RT-PCR साठी हे स्वॅब दिला होता, त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि 30 तारखेला परत त्यांनी जेव्हा टेस्ट केली तेव्हा म्हणजे साधारण एका आठवड्याभरानी 7-8 दिवसांनी तेव्हा त्याचा रिझल्ट परत निगेटिव्ह आला. तर हे असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं. हा, म्हणजे RT-PCR जी टेस्टिंग आहे आपण ती ऍक्च्युली एखाद्या टेस्टिंग बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा दोन गोष्टींबद्दल बोलतो. एक असते टेस्टची सेन्सिटिव्हिटी आणि एक असते स्पेसिफिसिटी. आपण फार जास्त टेक्निकल टर्म्स मध्ये जाणार नाही होत. मी ह्या गोष्टी कशामुळे म्हणतोय की RT-PCR इज अ कन्फर्मेटरी टेस्ट. म्हणजे तुमच्या शरीरातनं जेव्हा स्वॅब घेतला जातो तेव्हा तिथे एक जरी व्हायरसचा पार्टिकल सापडला तरी RT-PCR त्याला शोधू शकते. म्हणजे त्याची अॅक्युरसी खूप हाय आहे. कदाचित हे झालेलं असू शकतं की तुम्हाला एसिम्प्टोमॅटिक कोविड मे बी 2 आठवडे किंवा 3 आठवड्यांपूर्वी झाला. तुम्ही एका पर्टिक्युलर तारखेला म्हणजे 22 तारखेला टेस्ट केली आणि तुम्ही ऑलरेडी रिकव्हरी पाथवर होता. 30 तारखेला जेव्हा तुम्ही टेस्ट करून बघितली तेव्हा तुमच्या शरीरामध्ये व्हायरस आढळला नाही. सो यू हॅव रिकवर्ड फ्रॉम कोविड. दॅट इज पॉसिबल. थँक्यू सो मच सर. सर आपल्याबरोबर आज ह्या झूम मीटिंग वरती आणि लाईव्ह वरती अनेक आपले म्हणजे पार्टिसिपेंट्स होते, ऑडियन्स होता आणि त्यांना तुम्ही खूप सुंदर लँग्वेज मध्ये, अगदी सिम्पल लँग्वेज मध्ये सगळे त्यांचे जे क्वेरीज आहेत हे तुम्ही क्लिअर केलेले आहेत आणि एक खूप चांगलं क्लॅरिटी आम्हाला सगळ्यांनाच मिळालेली आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच की तुम्ही इतके बिझी आहात. यू आर ऑन द फ्रंट लाईन डीलिंग विथ पेशंट्स एव्हरी डे आणि तुम्ही एवढा वेळ काढला तर त्याबद्दल थँक्यू. एक छोटा सेक्शन आता आपण घेतोय. आपल्या बरोबर एक यंग डायनॅमिक यंगस्टर आहे मिस्टर सागर बैरागी आणि त्यांची जी टीम आहे हे सगळे नाशिक सिटी मध्ये प्लाझ्मा डोनेशन साठी खूपच सातत्याने झोमात काम करत आहेत. तर त्यांना तुमच्याशी एक संवाद साधायचा आहे सगळ्यांबरोबर. सो आय रिक्वेस्ट सागर
विल यू प्लीज टेक ओव्हर सगळ्यांना तुमच्या कामाबद्दल आणि तुम्ही काय अवेअरनेस क्रिएट करू इच्छिता? विल यू जस्ट टेल Yes, एव्हरीबडी? sure. Yes. Am I audible? येस येस. येस यू आर. Yes. First of all, thank you so much for giving me this opportunity. Basically, आम्ही फक्त 4 ते 5 जण मिळून एकत्र येऊन मी स्वतः पॉझिटिव्ह होतो. मी सह्याद्रीमध्ये ऍडमिट होतो आणि बरंच बघितलं की खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा न भेटल्यामुळे किंवा बाकीच्या पण जे टेक्निकल गोष्टी आहे मेडिकेशन्समध्ये खूप सारे आपण बघतोय की फेटल्स म्हणजे डेथ्स होऊ राहिले. असं आम्हाला दृश्यात आलं की प्लाझ्माची एवढी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर आम्ही खूप सारा डेटा गॅदर केला आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. त्याच्यानंतर आमच्या टीम्समध्ये जिथे जॉब करतो त्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, सराउंडिंगमध्ये, कम्युनिटीमधनं आम्ही डेटा गॅदर करून आतापर्यंत मोर दॅन 100 डोनर्स नाशिकमध्ये अर्पण ब्लड बँक, जनकल्याण आणि समानता या तिन्ही बँकेंना आम्ही आतापर्यंत दिले आहे. बरेच क्रिटिकल पेशंट्सला पण आम्ही त्याच्यामधनं म्हणजे वाचवलं आहे. तर ऍक्च्युली आता असं होऊन गेलं की आमचा जेवढा डेटा आहे तो सगळा संपत गेला. कारण की ऍज यू नो की जे 28 डेज नंतरच डोनेशन करू शकता आफ्टर कोविड. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की जर आपण येऊन जर सगळ्यांनी जर असं डेटा गॅदर करायचा प्रयत्न केला आणि अजून आपल्या सराउंडिंग मध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न केला. कारण की अजून एक गोष्ट अशी समोर आली आहे की डोनेशन साठी पण खूप घाबरताय लोक. ठीक आहे. दे हॅव लॉट ऑफ कन्सर्न की मी तिकडे डोनेशनला गेल्यानंतर माझी ऑलरेडी इम्युन सिस्टीम वीक आहे, तर परत मी तिथे गेल्यानंतर मला कोविड होऊ शकतो आणि असे बरेच मिथ्स आहे. पण सिन्स यू ऑल आर सच अ बिग ऑर्गनायझेशन, तर मे बी नाही का जर हेल्प करता आली, कारण की डेली मोर दॅन 100 इन्क्वायरीज आहे ब्लड बँक मध्ये आणि मोस्टली 10 to 15च वॉक इन्स आहे. आणि आजच्या मितीला अशी सिच्युएशन आहे की जर प्लाझ्मा पाहिजे असेल तर त्या पेशंटच्याच रिलेटिव्हला डोनर शोधून घेऊन जावा लागतो. आणि ऑलरेडी आम्ही एक ऍप आणि वेबसाईट बनवतोय जी 1 ते 2 दिवसामध्ये लाईव्ह होऊन जाईल. ज्याच्यामध्ये ऑलरेडी फक्त नाशिकच नाही तर ऑल ओव्हर इंडियासाठी ते आम्ही ऍप अँड्रॉइड झालं, ऍपल झालं आणि वेबसाईट म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त प्लाझ्मा, दुसरं काही नाही. कारण की दुसऱ्या गोष्टीवर आमचा कंट्रोल नाहीये, इंजेक्शन्स, बेड्स, हे ते. तर ऍटलिस्ट प्लाझ्मासाठी तरी आपण लोकांना हेल्प करू शकतो. तर बस एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी मिळून जर मी एक लिंक पाठवतो चॅटमध्ये, जर कोणी इंटरेस्टेड असेल किंवा ज्यांच्याकडे डोनर्स असतील तर एक गुगल फॉर्मची एक छोटी लिंक आहे ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि ते डोनर्सला आम्ही ब्लड बँकेमध्ये पाठवू शकतो. फर्स्ट अँड थँक्यू सो मच नुपुरा मॅडम ही अपॉर्च्युनिटी दिल्यासाठी. थँक्यू सागर. आपण सगळेच इन सम कपॅसिटी ऑर दी अदर आपण काम करतोय. तर हा जो ग्रुप आहे यंगस्टर्सचा ते खूप मेहनत करत आहेत प्लाझ्मा डोनेशन्स गॅदर करण्यासाठी. संदीप सर, तुम्ही हात वरती केला होता. यू वॉन्टेड टू Yes, से yes. समथिंग? Yeah, actually, I want to congratulate him की अशा यंगस्टर्सनी येऊन खरंच आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो किंवा तुम्ही तुमचा वेळ देऊन ह्या गोष्टी करतायत हे इतकं अप्रिशिएबल आहे. थँक्यू सो रिअली मच सर. हॅट्स ऑफ. म्हणजे खूप छान काम तुम्ही करता आहात. थँक्यू सो मच सर. काही ना काहीतरी तुम्ही तुमच्याकडनं पेशंटसाठी मदत होऊ शकते ह्याच्यामध्ये मला दिसतोय तुमचा कुठेही काही स्वार्थ नाही. आणि आज तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आले, आमचं लेक्चर ऐकलं आणि सगळ्यांना विनंती करून रजिस्टर करण्यासाठी म्हणतायत. तुमच्या काही घरचं काम नाहीये हे, यू आर जस्ट डुईंग इट फॉर द सोसायटी. येस येस सर. व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. आणि जे कन्सर्न्स तुम्ही सांगितले की पेशंट्सना असं वाटतं की आमची इम्युनिटी ऑलरेडी वीक आहे, अशी काहीही वीकनेस इम्युनिटीची होत नाही. ज्यांची कोविडमधनं रिकव्हरी झाली आहे ते 100% प्लाझ्मा देऊ शकतात. त्यांच्या प्लाझ्माने कोणाचा जीव वाचणार असेल तर तुम्हाला डेफिनेटली दोन पुण्याच्या गोष्टी तुमच्या मागे लागणार आहेत. येस त्यामुळे सर. कोविड झालेल्यांनी किंवा जे वॅक्सिनेशन केल्यानंतर इलिजिबल आहेत त्यांनी 100% प्लाझ्मा त्यांनी द्यावं. आणि ह्याच्याबद्दल काहीही संशय बाळगण्याची किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याची गरज हे पडेल असं मला वाटत नाही. म्हणजे मी स्वतः दर 3 महिन्याला ब्लड डोनेशन करतो आणि आय विल बी फर्स्ट पर्सन टू रिकमेंड एनीवन फॉर प्लाझ्मा डोनेशन. आणि मला शक्य झालं तर मी पण डेफिनेटली येऊन प्लाझ्मा डोनेट करेन. मला थँक्यू ऑलरेडी सो मच सर. मध्ये झाला होता पण आय एम नॉट एलिजिबल नाव. बट डेफिनेटली आय वुड बी हॅपी टू डू दॅट. येस थँक्यू सो मच सर. रिअल कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड युअर टीम. थँक्यू सो मच सर. मी चॅटमध्ये गुगल फॉर्मची लिंक शेअर केली आहे आणि बाकी कोणाला काही जर डाऊट असेल, येस दे कॅन कॉन्टॅक्ट मी. माझा नंबर पण मी शेअर करतो. राईट. सागर, तुमचा जो ऍप आहे, वन्स इट इज लाईव्ह अँड फंक्शनल, प्लीज शेअर द डिटेल्स विथ अस.
ॲट लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार वी प्रॉमिस की आम्ही हे सगळे जे तुमचे डिटेल्स आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. लायन्स इंटरनॅशनल आणि आमचा जो ह्या डिस्ट्रिक्ट जो आहे हा ऑलरेडी एक कोविड टास्क फोर्स म्हणून या हेडिंग खाली आम्ही बऱ्याच ऍस्पेक्ट्स वरती काम करतोय अँड प्लाझ्मा इज वन ऑफ देम. डेफिनेटली वी विल सी टू इट की तुमचा हा जो प्रकल्प आहे हा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचावा आणि फक्त अवेअरनेस नाही, we will definitely try to see ki these patients are converted, जे recovered patients आहेत they are converted into potential plasma donors. So we will definitely help you. And सागरनी ऑलरेडी त्याचा नंबर चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. परत एकदा आवर्जून सगळ्यांना सांगते की ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे त्यांनी सगळ्यांनी हा गुगल फॉर्म फिल करा. इट इज द नीड ऑफ द आवर. जसं ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि हे सगळे इंजेक्शन्स आता खूपच डेफिशियंट आहेत, त्याचप्रमाणे प्लाझ्मा सुद्धा efficiently available आहे. त्याच्यामुळे I request everyone to please go in for plasma donation. On that note, I think इतकं सुंदर सेशन झालेलं आहे, but somewhere Yes. you know all good things come to good end आणि this has been a glorious one. I request our member, the very dynamic Lion Rohit Kulkarni, to please deliver the vote of thanks. Vote of thanks शिवाय कुठलाही प्रोग्राम हा खरा अर्थाने संपन्न होऊ शकत नाही. Yes, Rohit. Yes, thank you, Dr. Nupura. Good evening, all. I am Lion Rohit Kulkarni. First of all, thank you for giving me an opportunity to give the vote of thanks. आजचे आपले सेशन खूपच छान आणि इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे. आज संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरती चालू आहे आपल्याकडे. तसेच आपल्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून त्यावर मात करण्यासाठी लसची निर्मिती केली आणि त्या लसीबद्दल लोकांच्या मनात असंख्य प्रश्न व शंका होत्या. त्या आज आपण आपल्या या लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या या सेशन मधून सोडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यामध्ये सरांनी जे आपल्याला काही रिलायबल सोर्सेस सांगितले, साईट्स असतील किंवा जी काही इन्फॉर्मेशन सरांनी दिलेली आहे ती खरोखरच खूप युजफुल होती. अदरवाईज आपण हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खूप विचित्र अशी माहिती गोळा करून डोक्यामध्ये ठेवून लसीबद्दल भरपूर शंका घेत होतो. सो ते बऱ्यापैकी आमच्या शंकांचं निरसन झालेलं आहे. सो मी आजचे आपले स्पीकर डॉक्टर संदीप सबनीस सर यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आज आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार तर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच मी आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स CA अभय शास्त्री सर यांचे पण खूप आभार मानतो. तेही वेळात वेळ काढून आपल्या या सेशनसाठी उपस्थित राहिलेले आहेत. I will also like to thank Mr. Sagar Bairagi and his team for creating awareness on plasma donation and for the hard work they have put in. कारण हा अवेअरनेस लोकांमध्ये खरोखरच खूप गरज आहे आजच्या कंडिशन मध्ये येण्याचा. सेकंड थिंग, थँक्यू टू ऑल गेस्ट प्रेझेंट फॉर दिस वेबिनार. इतकं सुंदर व इन्फॉर्मेटिव्ह वेबिनार आयोजित केल्याबद्दल मी आपल्या प्रेसिडेंट लायन डॉक्टर नुपुरा प्रभू यांचे आभार मानतो. तसेच आपले सेक्रेटरी लायन सारिका कलंत्री आणि ट्रेझरर लायन अभय पाटील यांचे सुद्धा मी आभार मानतो. I will also like to thank all office bearer of the club and all the members who work hard to spread the word. In the end, once again, thank you everyone who has really worked hard to make this event successfully. Last but not the least, I would like to give message to everyone that this information will be fruitful only when each one of us get vaccinated with both the doses and pay our contribution to beat the pandemic. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आपली जबाबदारी पार पाडणार आहोत आणि करोनाला हरवणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. संदीप सर, वन्स अगेन थँक्यू. सरहद Thank you very much, कॉलेजचे, ma'am. येस सर, Thank you, सरहद Lion कॉलेजचे Star. पण बरेच टीचर्स आणि स्टुडंट्स आज आपल्या बरोबर आहेत. सो थँक्यू ऑल यंगस्टर्स फॉर अटेंडिंग दिस. आणि लाईक रोहित राईटली सेड की आपला खरा थँक्यू तेव्हाच होईल जेव्हा आपण दोन्ही डोसेसचं वॅक्सिनेशन कम्प्लीट करणार. ओनली अँड ओनली देन दॅट विल बी अ रिअल थँक्यू ऑन आवर बिहाफ. सो ऑन दिस नोट we'll depart today to meet again. काही दिवसानंतर आपण असेच भेटूया. आणि संदीप सर, थँक्यू वन्स अगेन. खूपच इन्फॉर्मेटिव्ह होता हा सेशन. थँक्स. थँक्यू Thank you and एव्हरीवन. all the best. Thank you Please so take care. much. Please. थँक्यू सर, खूप छान सेशन खूप सर. छान.
छान छान. हॅलो महेश सर, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग. तुम्ही होतात, मी बघितलं तुम्हाला. नाही Thank you खूप once छान आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि खरंच तुमच्या टीमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगल्या पद्धतीचं आणि आज खूप मनातल्या ज्या शंका होत्या सगळ्यांच्या त्या मला असं वाटतं की निरसन झालेल्या आहेत व्हॅक्सिनेशनच्या बाबतीतल्या. येस सर, थँक्यू. हाच प्रयत्न असतो की आम्ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सगळ्यांसाठी घेऊन यावं आणि खरंच जे नीड ऑफ द आवर आहे त्याच टॉपिक्स वरती जास्तीत जास्त अवेअरनेस स्प्रेड करणं हाच आमचा हेतू होता आणि आज संदीप सर आपल्या बरोबर होते म्हणून ते शक्य झालं. सो एव्हरीबडी गेट युअर सेल्फ वॅक्सिनेटेड. थँक्यू. थँक्यू. Yeah, like it is rightly said, the shot is hot, so please go in for vaccination. Thank you. I am ending the meeting on this note. Thanks once again. Thank you. Thank you. Thank you so much.